सगळ्यांना समजणारा आहे असं मला वाटतंय. आणि ज्यांच्यासाठी नाही मग त्याच्यानंतर आपण मध्ये थोडं इंग्रजीकडे वळायला हरकत नाही. दैनिक नवशक्ती आणि फिक्रीच्या वतीनं मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आज आपण प्रामुख्याने जमलेले आहोत आणि भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे तरुण आणि तडफदार अध्यक्ष श्री देवेंद्र फडणवीस यांची 2014 ते 2019 या काळातली त्यांची महाराष्ट्राच्या विकासासंबंधीची जी काही कल्पना आहे, संकल्पना आहे, विशेषतः विकासाचे जे त्यांचे प्राधान्यक्रम त्यांनी ठेवलेले आहेत त्याच्याबद्दल त्यांच्याकडनं जाणून घ्यावं या हेतून असताना आम्ही इथे बोलावलेलं आहे. मी त्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण सगळे अगदी छोट्याशा अगदी सूचनेनं आपल्या इथं आलात, आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो. त्याच्या आधी एक सुरुवात म्हणून मी आमच्या संचालकांना विनंती करतो की त्यांनी देवेंद्रजींचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. मित्रो, या कार्यक्रमाबद्दल आता जसं जसा कार्यक्रम सुरू होईल तशी तशी रूपरेषा आपल्याला सगळ्यांना कळत जाईल. काही मान्यवरांनी सुद्धा आपलं मनोगत व्यक्त करायचं किंवा आम्हाला 5-6 मिनटं बोलायचं अशी इच्छा व्यक्त केली होती. पण विशेषतः मंत्रीसाहेबांनी पण मला असं वाटतं ना, चर्चेच्या ओघामध्ये एखादा प्रश्न आपण घेऊन मग त्याच्यात आपण चर्चेमध्ये इन्फ्लुएन्स करून आपण चर्चा पुढे नेऊ शकतो. तर गेले काही दिवस म्हणजे जवळजवळ लोकसभेच्या निवडणुकीच्या आधीपासून सगळीकडे विकासाची चर्चा खूप मोठी आहे. आणि विकासाची चर्चा होते म्हणजे तमिळनाडूचा खूप विकास मोठा झाला आहे. मध्ये जेव्हा लोकसभेत चर्चेच्याच वेळा एका खासदाराने सांगितलं की गुजरातपेक्षा तमिळनाडूचा विकास जास्त झाला नाही. त्यावेळी आपले पंतप्रधान म्हणाले की तमिळनाडूचा विकास झाला ही चांगल्या आनंदाची गोष्ट आहे आणि राजांच्यामध्ये अशी स्पर्धा लागली पाहिजे विकासाबद्दल. तेव्हा हा त्यांचा मला सकारात्मक दृष्टिकोन वाटला. म्हणजे आज तमिळनाडूची प्रगती जास्ती झाली, गुजरातची झाली. मग काही लोक म्हणाले गुजरातची प्रगती झाली याच्यात काही नवीन नाही, जो मागास खरा होता मध्य प्रदेश मागास होता आणि मध्य प्रदेशची प्रगती करण्यामध्ये ते मुख्यमंत्रीचं मान त्यांचं कौतुक आहे. म्हणजे आपण आता विकासाची चर्चा करायला लागलो आणि गेलं वर्षभर देशामध्ये या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सगळी विकासाची चर्चा सुरू झालेली आहे. आणि मला सांगायला आनंद होतो, देवेंद्रजी खूप ठिकाणी देवेंद्रजी आणि भारतीय जनता पक्षाचे नेते आता सगळेच पक्ष विकासाची भाषा करायला लागलेली आहे आणि आपण ठोस कार्यक्रम सांगायला लागलेले आहेत. तेव्हा आम्ही त्यांना अशी विनंती करतो मी आज देवेंद्रजींना की विकास एवढे विकासाचे प्रश्न आहेत, देश एवढा प्रचंड मोठा आहे, समस्या अनेक आहेत आणि आपण काही म्हटलं तरी ते किती जरी वर्ष सातत्यानं आपण काम करत राहिलो तरी मिटणार नाही. त्या संदर्भात मला एक सांगावंसं वाटतं, सध्या जी आपण जलसिंचनामध्ये आणि सरकारचे फार वाबाडी काढले, आपण सगळ्यांनी वृत्तपत्रातून वाचले असतील. तर ह्या मध्ये कशी आपली महाराष्ट्र सरकारची अशी भूमिका होती की जे प्रकल्प पूर्णत्वाच्या जवळजवळ आलेले आहेत, म्हणजे जिथं 80% पूर्ण झाले, 90% पूर्ण झाले, तर त्यांना निधी उपलब्ध करून द्यायचा, ते आधी पूर्ण करायचे. सगळे अर्धवट करण्यापेक्षा. पण त्या योजनेचं पुढे काय झालं, आता विधानसभेतून गेली अनेक वर्ष आपण त्याचा पाठपुरावा करतात. तर मला असं वाटतं की जे प्रकल्प पूर्णत्वाच्या आपल्या टप्प्यात आहेत, नजरेत आहेत आणि ते पूर्ण झाल्यानं सगळ्या जनतेला त्याचा फायदा होणार आहे, असे पूर्ण करण्याला आपलं प्राधान्य राहणार आहे का हे घेतलेले प्रकल्प काही अर्थी नाहीत आणि आपल्या कल्पनेत सगळे नवेच प्रकल्प आहेत. आणि हा 5 वर्षाचा काळ म्हणजे निवडून आल्यानंतर बघता पहिली 2-3 वर्ष निघून जातात आणि नंतर नव्या निवडणुकांचे वेध लागतात. तेव्हा 2019पर्यंत आपला अग्रक्रम काय राहील नेमका आणि तो पूर्ण होण्याच्या दिशेनं आपण काय करावं हे जाणून घ्यायला सगळे इथं उत्सुक आहेत. तर इथं अनेक मान्यवर आलेले आहेत, आम्ही मान्यवरांचे सगळ्यांची ओळख करून देतो. इथं अतुल शहाजी आलेले आहेत, त्यांचं कौतुक करतो. सुनील मंत्री आलेले आहेत, श्रीराम दांडेकर आलेले आहेत, मोहनराव देशमुख आलेले आहेत, प्रदीप भिडे आलेले आहेत, आमच्या संचालिका अंकिता कर्णाने आहेत, इकडे अभिषेक कर्णाने आहेत, पुरा गाळवणे आहेत, भरत कपाडे आहेत आणि अवधूतजी आहेत. आपलं नाव सुद्धा विद्युतजी आहेत. सर नमस्कार.
हे मुद्दाम कोल्हापूरला वेस्टर्न महाराष्ट्र इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष आहेत हे अवधूतजी बरोबर आहे ना? बरोबर साहेब. काल महाराष्ट्र चेंबरचे उपाध्यक्ष झाले. महाराष्ट्र चेंबरचे अरे अभिनंदन आपलं. त्याच्यामध्ये आज सकाळच्या त्यांच्याशी बोलताना वेस्टर्न महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा मी अध्यक्ष मी मुलं आपल्या सहकार्याला घेऊन या कारण दिल्लीमध्ये महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहे सांगितलं आहे आणि नंतर अवधूतजी आलेले आहेत मी आपल्याला भेटलं. मग मी आपला सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि देवेंद्रजींना विनंती करतो की त्याने आपले प्रास्ताविक करावं आणि नंतर म्हणजे आपला विषय सुरू करावा. नमस्कार. सर्वप्रथम मी नवशक्ती प्रेस जर्नल आणि IMCचं या ठिकाणी खूप आभार मानतो. विकासाचा अजेंडा सांगण्याकरता आपण या ठिकाणी आम्हाला आमंत्रित केलं. मला असं वाटतं की ही एक खूप चांगली सुरुवात आहे. वेगवेगळ्या विषयांवर बोलण्याकरता अनेक ठिकाणी आम्हाला बोलवलं जातं पण मूळ सरकार चालवताना तुमचं विजन काय आहे हे मात्र कोणी विचारतच नाही. आणि अनेक वेळा राजकारणी लोकांना असं वाटतं की अशा प्रकारचं विजन सांगून मतं मिळत नाहीत. त्यामुळे लोकांना जे आवडतं असे 5-10 डायलॉग मारले की आपल्याला निवडणुका जिंकता येतात आणि त्यामुळे मला असं वाटतं की निवडणुकीच्या राजकारणाचं सगळं जे चित्र आहे ते आपल्याला एका वेगळ्या प्रकारचं दिसतं. पण सुदैवाने या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संपूर्ण निवडणुकीचा अजेंडा हा विकासाच्या आजूबाजूला फिरला आणि त्यातनं जनतेने एक डिसायसिव्ह मॅन्डेट हे दिलेलं आपण सर्वांनी बघितलं. आणि मला असं वाटतं की याच्या पुढच्या निवडणुका या आता तुमचा जो अजेंडा काय आहे, तुम्ही कशाच्या आधारावर मतं मागणार आहात, तुम्ही काय करणार आहात, अशा प्रकारचं जे विजन जे पक्ष मांडू शकतील. म्हणजे आजही काही पक्षांना असं वाटतं की कम्युनलिझम, सेक्युलरिझम, जातीवाद, सोशल इंजिनिअरिंग केवळ याच्याच भरोश्यावर निवडणुका जिंकता येतील. यातले काही मुद्दे महत्त्वाचे आहेतच, ते नाहीत असं नाही आहे. पण केवळ त्याच्या भरोश्यावर आपण जर निवडणुका लढवायला लागलो तर शेवटी एक वेळ अशी येते की विकासाच्या दृष्टीनं आपण इतके पाठीमागे जातो की साधारण जनतेचं मोठं नुकसान त्याच्यामध्ये होतं. आणि म्हणून महत्त्वाचे प्रश्न हे निवडणुकीत चर्चेला गेले पाहिजेत आणि त्याच्यावर लोकांनी आपलं मत दिलं पाहिजे. अशी एक जी संकल्पना आहे त्या संकल्पनेची एक प्रकारची सुरुवात आहे असं या ठिकाणी मी समजतो. खरं म्हणजे एक ज्यावेळेस आपण असं म्हणतो की तुमच्या प्रायोरिटीज काय आहेत, तुमचा अजेंडा काय आहे, असं ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळी एक बिग पिक्चर आपल्याला रंगवता येतं. पण मला जर तुम्ही विचाराल तर महाराष्ट्रातल्या 15-20 वर्षाचं प्रशासन जवळून बघितल्यानंतर मला असं वाटतं की महाराष्ट्रातली सगळ्यात महत्त्वाची प्रायोरिटी काय असली पाहिजे तर आज महाराष्ट्रामध्ये गव्हर्नन्स डेफिसिट आहे. देर इज नो गव्हर्नन्स. महाराष्ट्राचा ज्यांनी विकास बघितलेला आहे किंवा महाराष्ट्रातलं ॲडमिनिस्ट्रेशन ज्यांनी बघितलं आहे, महाराष्ट्रातल्या लोकांचा ज्यांना परिचय आहे ते हे दाव्याने सांगू शकतात की महाराष्ट्रासारखं राज्य हे चालवावं लागत नाही, ते चालत असतं. फक्त ते चालत असताना तुम्ही त्याला थोडा पुश दिला पाहिजे आणि त्याच्या मार्गात अडथळे दूर केले पाहिजेत, किमान अडथळे तयार करू नये. पण दुर्दैवाने इतक्या मोठ्या प्रमाणात वेस्टेड इंटरेस्ट महाराष्ट्रामध्ये प्रशासनात आपल्याला पाहायला मिळतात, शासनात पाहायला मिळतात की ज्या माध्यमातून हे चालतं गाडं चालतं ठेवणं तर दूर पण ते थांबवण्याचा प्रयत्न होतो. आणि म्हणून मला असं वाटतं की पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये जोपर्यंत आम्ही प्रशासकीय सुधारणा करत नाही, जोपर्यंत आम्ही वेस्टेड इंटरेस्ट महाराष्ट्रातले जे आज आपल्याला दिसून पडतात, म्हणजे अगदी जसा तुम्ही सिंचनाचा आता या ठिकाणी उल्लेख केला, राजेंद्र सिंग जे जलतज्ञ आहेत, मॅगसेसे अवॉर्ड विनर आहेत, त्यांना आम्ही जॉईंट आमच्या लेजिस्लेचर समोर एक लेक्चर द्यायला बोलवलं होतं.
आणि त्यांचं एक ऑब्जर्वेशन असं होतं, ते असं म्हणाले की मुझे ऐसा लगता है कि महाराष्ट्र में सिंचाई विभाग ये केवल कॉन्ट्रैक्टर्स के लिए चलता है, ये सिंचाई के लिए चलता नहीं, ये जनता के लिए चलता नहीं, ये वाटर स्टोरेज तैयार करने के लिए चलता नहीं, ते केवळ कॉन्ट्रॅक्टर्स के लिए चलता है. हीच अवस्था आहे. म्हणजे परवा चितळे समितीच्या अहवालामध्ये जर आपण बघितलं तर चितळेने देखील हेच म्हटलं आहे की महाराष्ट्रातला सिंचन विभाग हा ठेकेदारांच्या चक्रव्यूहात फसलेला आम्हाला दिसतोय. आणि व्हॉट वॉज द मोटिवेटिंग फॅक्टर? मोटिवेटिंग फॅक्टर वॉज हाऊ टू स्पेंड मनी. त्यामुळे आपण जर बघितलं तर आज महाराष्ट्रामध्ये जे प्रकल्प आपण हाती घेतले आहेत त्या प्रकल्पाची आजची किंमत ही जवळपास 1,00,000 कोटी रुपये. आणि महाराष्ट्रातलं सिंचनाचं जे बजेट आहे ते 10,000 कोटीचं आता वाढीव सगळ्यात जास्त. आतापर्यंत 7,000 8,000 कोटी अगदी 10,000 कोटी आहे. ज्यातलं प्रत्यक्ष विकास कामांवर खर्च होतं 7,000 ते 8,000 कोटी. रेट ऑफ इन्फ्लेशन जर आम्ही 10% पकडला तर हे हातात घेतलेले प्रकल्प कधीच पूर्ण होऊ शकणार नाही. जोपर्यंत काही ना काही इफेक्टिव्ह स्टेप्स आम्ही घेणार नाही या रेग्युलर बजेटिंगमधनं हे कधीच पूर्ण होऊ शकणार नाही. आता मला जर तुम्ही विचाराल की तुमची प्रायोरिटी यातली काय आहे, तर हे सांगणं सहज शक्य आहे की माझी प्रायोरिटी जे लवकर पूर्ण होतील ते पूर्ण करणं आहे. पण हे होत असताना केवळ मोठी सिंचन प्रकल्प ही पूर्ण करणं एवढीच जर महाराष्ट्रामध्ये आम्ही प्रायोरिटी ठेवली तर महाराष्ट्रामध्ये आम्ही योग्य सिंचन उपलब्ध करून देऊ शकत नाही. आज महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्राच्या नकाशावर आपण जर बघत गेलो तर विदर्भात नागपूर विभागातनं आम्ही सुरू केलं तर तो ॲश्युअर्ड रेनफॉल झोन आहे. त्याच्यानंतर थोडं डेफिसिट होत जातं. आणि आपण जर कोकणाकडे आलो तर कोकणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस येतो. आणि त्याच्यानंतरचा जो पश्चिम महाराष्ट्राचा पट्टा आहे हा पर्जन्य छायेचा पट्टा आहे की ज्या ठिकाणी फार कमी त्या ठिकाणी पाऊस होतो. आता आम्ही पाण्याचं नियोजन करताना आमच्या या भौगोलिक स्थितीचा कधीच विचार केलेला नाही. दुसरं आम्ही याही गोष्टीचा विचार केला नाही की महाराष्ट्रामध्ये जर आपण नागपूर विभाग वगळला तर उरलेल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो आमचा ॲक्विफर आहे त्याची पाणी शोषून घेण्याची जी क्षमता आहे ही अत्यंत कमी आहे. म्हणजे आपण जर विचार केला तर उत्तर प्रदेशामध्ये जो ॲक्विफर आहे त्याच्यामध्ये पाणी शोषून घेण्याची जी क्षमता आहे ही क्षमता जवळपास 23 ते 28% आहे. आणि महाराष्ट्रामध्ये तीच 3 ते 5% आहे. आणि जर आम्ही जाणीवपूर्वक प्रयत्नपूर्वक जलसंधारण केलं नाही, जर आम्ही जाणीवपूर्वक रिचार्जिंग केलं नाही तर आज आम्ही कुठल्या अवस्थेत जातो. आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामधला सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की साखरपट्ट्यामध्ये ज्या ठिकाणी अनिर्बंध पाण्याचा वापर आम्ही करतो आहोत त्या साखरपट्ट्यामध्ये आजची अवस्था अशी आहे की आपण जर भूगर्भाचा विचार केला आणि त्याच्या 3 लेअरचा विचार केला तर त्यातली एक लेअर जी आहे जी 1 वर्षात रिचार्ज होऊ शकते, एक लेअर आहे जी 100 वर्षात रिचार्ज होते आणि एक लेअर आहे जी 1000 वर्षात रिचार्ज होते. आज आम्ही 1000 वर्षामध्ये जी लेअर रिचार्ज होते त्या लेअरपर्यंत खाली गेलो तिथनं पाणी आम्ही उपसलेलं आहे. म्हणजे वॉटर मायनिंग आम्ही करतो. आणि एकदा हे वॉटर मायनिंग करून हे पाणी देखील आम्ही संपवलं तर आम्ही पूर्णपणे डार्क झोनमध्ये जाऊ. आणि त्यामुळे ज्यावेळेस आम्ही सिंचनाचा आणि पाण्याचा विचार करतो त्यावेळी सिंचन प्रकल्पापुरतं आमचा विचार जर आम्ही सीमित ठेवला आणि पाण्याचा जो उपसा आहे, कारण शेवटी आपण विचार केला तर आपण जे पाणी वापरतोय सिंचनाकरता आजही 80% पाणी हे प्रवाही सिंचनाचं नाही आहे, ते विहिरींमधून आपण वापरतो आहोत. प्रवाही सिंचन म्हणजे जे काही आपण कॅनल्स केले आहेत किंवा जे डॅम्स केलेले आहेत यातनं केवळ 80% आम्ही 20% आम्ही सिंचन करतो. बाकी मग कॅचमेंटमधल्या विहिरी आहेत, ग्राउंड वॉटर आहे, हे सगळं आम्ही वापरतो. मग अशा अवस्थेमध्ये हे जर डार्क झोन वाढत गेले तर उद्याच्या काळामध्ये हे एवढे मोठे मोठे प्रकल्प करू नये. आम्ही महाराष्ट्र कोरडा ठेवू आणि पिण्याच्या पाण्याला देखील आमच्याजवळ पाणी उरणार नाही. म्हणून मला असं वाटतं की एक समग्र विचार या सिंचन विभागाचा आम्हाला करावा लागेल. महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती, महाराष्ट्राची जिओलॉजिकल परिस्थिती याचा विचार करून हे पाणी आम्हाला कशा प्रकारे
म्हणजे एकच सोल्युशन जर आम्ही सगळीकडे की मोठी धरणं बांधायची, आता काही आम्ही धरणं हातात घेतली आहे जी आम्हालाही पूर्ण करावी लागतील, आम्ही आलो तरी करावी लागतील. पण आता टेंभूसारखी एक योजना आहे की जी योजना आता ज्या टप्प्यात आहे त्या टप्प्यात माघारी तर येता येत नाही, ती करावीच लागेल आणि आम्ही करू देखील. पण टेंभू योजना पूर्ण झाल्यानंतर 5 लेवलवर त्याला लिफ्ट आहे आणि या 5 लेवलवरच्या लिफ्ट नंतर टेंभूचं जे पाणी आहे हे पाणी 1 हेक्टर करता त्या पाण्याचा खर्च 3 लाख रुपये असणार आहे. आता एवढा खर्च करून त्यातनं तेवढं उत्पन्न तरी मिळणार आहे का, याचा विचार कुठेतरी करावा लागेल. पण जसं आपण सांगितलं की यातल्या काही प्रायोरिटीज आहेत आणि काही ग्राउंड रियालिटीज आहे. ग्राउंड रियालिटी ही आहे की एवढा पैसा खर्च केल्यानंतर आता टेंभूची योजना न करणं हे देखील चुकीचं आहे. त्यामुळे आता त्याचे सस्टेनेबल अल्टरनेटिव्ह काय आहे याचा विचार करून ती योजना कशा प्रकारे आम्हाला योग्य प्रकारे मांडता येईल याचा विचार आम्हाला करावा लागेल. अगदी आमच्या नियोजनातली चूक कुठे आहे, आजची चूक अशी आहे की कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना अशी एक योजना आम्ही तयार केली आणि कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेच्या अंतर्गत त्या ठिकाणी पाणी उजनीच्या धरणात आणायचं आणि उजनीच्या धरणातनं ते पाणी मराठवाड्यात न्यायचं. मराठवाड्याला 30 TMC 29 TMC पाणी कृष्णा खोऱ्याचं द्यायचं, असा संपूर्ण हा एक योजना तयार झाली. ज्या योजनेमध्ये कृष्णा भीमा स्थिरीकरण म्हणजे जो सोर्स आहे त्या सोर्सवर 4000 कोटी रुपयाची योजना होती आणि पलीकडची योजना 2000 कोटी रुपयाची होती. आता कृष्णा भीमा स्थिरीकरण म्हणजे जो सोर्स आहे ती योजनाच आम्ही पूर्ण केली नाही, त्याच्यावर 4 कोटी रुपये खर्च केले, सोर्स तयार नाही आहे. पण मराठवाड्यामध्ये मात्र ते पाणी येणार आहे असं सांगून आम्ही 700 कोटी रुपयाचे कॅनॉल्स खोदून टाकले की ज्या ठिकाणी कधीच पाणी येऊ शकत नाही, कारण सोर्सच नाही आहे. अजून उजनीतच पाणी आलं नाही तर ते मराठवाड्यात जाईल कुठलं. मला असं वाटतं की हे जे कॉन्ट्रॅक्टर ड्रिव्हन हे जे खातं आहे या खात्याला जर आम्ही प्रॉपर डिप्लॉयमेंट ऑफ रिसोर्सेस अशा विचारातनं आम्ही जर सिंचनाचा योग्य प्रकारचा उपयोग केला आणि दुसरीकडे पाणी अनिर्बद्ध वापरता येणार नाही. आज एक इंडस्ट्री आणि सिंचन याच्यामध्ये आणि पिण्याचं पाणी याच्यात एक भांडण लागलेलं आहे. म्हणजे एक संघर्ष आपल्याला दिसतोय. पूर्वी ज्यावेळेस म्हणायचं की 3रं महायुद्ध पाण्याकरता होणार आहे तर आम्हाला असं वाटायचं की हा काहीतरी डायलॉग आहे. पण आज ते आम्हाला महाराष्ट्रात जाणवत आहे की एक फ्रिक्शन हे पिण्याच्या पाणी, सिंचनाचं पाणी आणि उद्योगाकरता पाणी याच्यामध्ये दिसत आहे. तर मग याचा हे जर आम्हाला कमी करायचं असेल तर मला असं वाटतं की या दृष्टीने पाण्याचं नियोजन करावं लागेल. इंडस्ट्रीला देखील कमीत कमी पाण्यामध्ये अधिकाधिक कशा प्रकारे नवीन टेक्नॉलॉजीचा यूज करता येईल, वॉटर रिसायकलिंग कसं करता येईल याचा देखील आपल्याला अधिक विचार करावा लागेल. तोच महानगरपालिकांना देखील करावा लागेल, नगरपालिकांना करावा लागेल. त्या विषयावर मी पुन्हा पुढे येईल. पण याच्याशी जुडलेला विषय मग ॲग्रिकल्चरचा आहे. आज शेतीच्या संदर्भात आजही महाराष्ट्रामध्ये 45% आपला रोजगार हा शेतीतनं येतो आणि महाराष्ट्रातली शेतीतली अवस्था जर आपण बघितली तर मोठ्या प्रमाणात पावसाच्या पाण्यावर असलेली ही कोरडवाहू सगळी शेती आहे, ज्याच्यामध्ये विशेषतः आपण बघितलं तर विदर्भ मराठवाड्याच्या पट्ट्यामध्ये सिंगल क्रॉप याच्या आधारावर आणि मग ते क्रॉप फेल झालं की कर्जाच्या विळख्यात जाणारा शेतकरी आणि मग त्यातनं आत्महत्या असं एक दुष्टचक्र आपण बघितलेलं आहे. काही छोट्या छोट्या गोष्टी असतात. उदाहरणादाखल आज जर आपण बघितलं तर विदर्भामध्ये क्रॉप काय घेतला पाहिजे, काय आपण शेवटी खतं वापरतो, मायक्रोन्यूट्रिएंट्स वापरतो, किती वापरले पाहिजेत, या सगळ्या गोष्टींकरता महत्त्वाची गोष्ट काय तर सॉइल टेस्टिंग आहे. आता महाराष्ट्रासारख्या एवढ्या प्रगत राज्यामध्ये सॉइल टेस्टिंगची देखील चांगली व्यवस्था आज उपलब्ध नाही. एका सॉइल टेस्टिंग लॅबॉरेटरीमध्ये मी गेलो. फॉर्च्युनेटली माझा मित्र त्या ठिकाणी होता आणि त्याला मी विचारलं तर 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तो असं म्हणाला की असं आहे की आम्हाला सॉइल टेस्टिंगला 120 रुपये लागतात आणि आम्ही 60च रुपये चार्ज करू शकतो. तो म्हणाला आम्ही आता काय करतो की मागच्या वर्षीचाच रिपोर्ट देऊन टाकले, टेस्टिंग वगैरे करत नाही. आता त्यांनी ऑफ हँड सांगितलं, पण ही खरं ही अवस्था आहे. आज गुजरातमध्ये आपण जर बघितलं तर गुजरातमध्ये त्यांनी सॉइल हेल्थ कार्ड दिलं. शेवटी आमच्या शरीरामध्ये काय कमतरता आहे त्या कमतरतांकरता विटॅमिन द्यायचं का अजून काय द्यायचं, आयर्न द्यायचं, हे जर योग्य आम्हाला समजलं, आमचा डायग्नोसिस योग्य झाला आणि त्या ज्या गोष्टी पोषक आहार आम्हाला पाहिजे तो जर मिळाला तर आमचं शरीर सुदृढ होईल. आत्ता आमचं असं चाललं आहे की अनिर्बद्ध पाणी वापरतोय आणि अनिर्बद्ध खतं आम्ही वापरतोय आणि त्याच्यामुळे
शेतीमध्ये देखील आम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी ड्रिप इरिगेशन हे प्रमोट करावंच लागेल. आता यातला प्रॉब्लेम काय, शेतकरी तयार आहे पण 3-3 वर्ष आम्ही त्या संदर्भातल्या सबसिडी दिल्या नाही. शेतकऱ्यांनी कर्ज घेऊन टाकलं, सबसिडी मिळाली नाही, त्यामुळे तो अजून कर्जबाजारी होतो. तर आमची कमिटमेंट आहे का? आज इस्रायलमधली शेती याकरता आपल्याला फायद्याची दिसते आहे की इस्रायलमध्ये शेतीमध्ये त्यांनी फर्टिगेशनची प्रोसेस आणली आणि ज्याच्यामध्ये ड्रिपच्या माध्यमातून एकदा सॉईल टेस्टिंग केलं. ते सॉईल टेस्टिंग केल्यानंतर जे काही पीक घ्यायचं आहे त्या पिकाकरता त्या सॉईलमध्ये मॉइश्चर किती आहे, त्या सॉईलमध्ये किती पाणी गेलं पाहिजे, त्या सॉईलमध्ये किती फर्टिलायझर्स गेले पाहिजे, किती मायक्रोन्युट्रियंट्स गेले पाहिजे, याचा फॉर्म्युला हा पूर्णपणे कम्प्युटरमध्ये सेट केला जातो आणि त्या माध्यमातून वॉटर सोल्युबल फर्टिलायझर्स आणि मायक्रोन्युट्रियंट्स हे पाठवले जातात. कमीत कमी फर्टिलायझर्स आणि मायक्रोन्युट्रियंट्समध्ये कमीत कमी पाण्यामध्ये अधिकचं, कारण पाणी नाहीच आहे इस्रायलमध्ये, अधिकचं उत्पादन त्यांना त्या ठिकाणी घेता येतं. त्यातनं त्यांची प्रॉडक्टिव्हिटी वाढते, त्यांच्या जी लागत मूल्य आहे ते लागत मूल्य कमी होतं आणि त्यातनं त्यांचा ग्लोबल कॉम्पिटिटिव्हनेस वाढतो. तीच परिस्थिती आज आमच्या इथे आम्हाला करावी लागेल. आज आमच्या महाराष्ट्राचा जर विचार केला तर आमचं जे एकरेज आहे, म्हणजे प्रति हेक्टरी किंवा प्रति एकरी आमचं जे उत्पादन आहे हे महाराष्ट्र देशामध्ये वन ऑफ द लोएस्ट आहे. आणि मग जर शेतकऱ्याच्या उत्पादकतेमध्ये आम्ही वाढ केली नाही तर शेती प्रॉफिटमध्ये कशी राहील, शेती फायद्याची कशी राहील? ती फायद्याची करायची असेल तर एकीकडे त्या ठिकाणी आपल्याला शेतीतलं इन्फ्रास्ट्रक्चर त्याला तयार करून द्यावं लागेल. त्या देशामध्ये आपण जवळपास 7 लाख कोटी रुपयाचं पीक कर्ज वाटतो. महाराष्ट्रातही जवळपास त्यातलं माझ्या अंदाजाने 80,000 कोटी रुपयाचं पीक कर्ज आपण वाटतो. पण पीक कर्ज वाटून होणार नाही. माझं वैयक्तिक मत असं आहे की याच्यात 10% पैसा हा पीक कर्ज नाही, हा ॲग्री इन्फ्रास्ट्रक्चर करता जर आम्ही खर्च केला आणि त्यातनं चांगले इक्विपमेंट्स असतील, काही इन्फ्रास्ट्रक्चर असेल, हे तयार करण्याकरता जर आम्ही गुंतवणूक केली तर त्या गुंतवणुकीतून निश्चितपणे शाश्वत शेती याच्याकडे आपल्याला जाता येईल. मग याच्यातले अनेक प्रश्न आहे, म्हणजे त्याच्यावर अजून खूप वेळ झाला म्हणून त्याच्या डिटेलमध्ये मी जात नाही. पण बियाण्यांची प्रश्न आहेत, आज काही प्रयोगांची प्रश्न आहेत. आज आमचे जे कृषी विद्यालय महाविद्यालय आहेत, चांगले प्रयोग होतात, पण ते रेप्लिकेट करण्याकरता किंवा त्याचं एक्सटेन्शन करण्याकरता आमच्याकडे कुठली व्यवस्था नाही आहे. आणि ज्या प्रकारचं शेतकऱ्यांना, म्हणजे अगदी एक त्यातला छोटासा मुद्दा मी सांगतो की आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये डिझास्टर्स याच्यावर, म्हणजे पाऊस जास्ती पडला आणि त्यामुळे उभं पीक आमचं झोपलं म्हणून मदत करा, किंवा पाऊस आलाच नाही, दुबार पेरणी करावी लागली, तिबार पेरणी करावी लागली म्हणून मदत करा, अशी 2 ते 3 हजार कोटी रुपये आम्ही खर्च करतो. 2 ते 3 हजार कोटी रुपये. आणि मग हे 2 ते 3 हजार कोटी रुपये जर आपल्याला वाचवायचे असतील तर छोटीशी गोष्ट आहे की आम्ही हवामानाचा अचूक अंदाज का देऊ शकत नाही. आपल्यापैकी अनेक लोक युरोपमध्ये गेले आहेत, अमेरिकेत गेले आहेत. आम्हाला आठवड्याभराचं हवामान पूर्ण मिळतं, महिन्याभराचं मिळतं. मी तर एका कॉन्फरन्सला चायनाला गेलो होतो. चायनाने 1 वर्षाचं हवामान दिलं आणि 50 वर्षाचे ट्रेंड्स दिले. सोपं आहे. अगदी तुमच्या जवळ ही फॅसिलिटी नसेल तर तुम्ही ग्लोबल फॅसिलिटीजशी MOU करू शकता. महाराष्ट्र सरकार करू शकतं, आमचं कृषी विद्यापीठ करू शकतं. ज्या प्रकारे सुनामीच्या संदर्भात अर्ली वॉर्निंग सिस्टीम एका ठिकाणी आपण लावली आणि सगळ्या देशांनी त्याच्याशी MOU करून त्यातनं अर्ली वॉर्निंग देण्याचं, त्याचप्रमाणे जे ॲडव्हान्स सॅटेलाइट्स आहेत, जे अशा प्रकारचे मिटिओरॉलॉजी डिपार्टमेंटच्या माध्यमातून ज्या देशामध्ये ही ॲडव्हान्समेंट आहे, अशा कुठल्याही एजन्सीशी जर आपण योग्य प्रकारचा टायअप केला तर आपण यातले किमान 1.5 ते 2 हजार कोटी रुपये वाचवू शकतो. कारण आपण बघा, शेतकऱ्याला माहितीच नसतं, अगदी पीक आज कापायचं की उद्या कापायचं या परिस्थितीत असताना अचानक पाऊस येतो. संत्र्याचा चांगला बार आहे, अचानक पाऊस येतो आणि पूर्ण संत्र, त्याला जर त्यातल्या काही लोकांनी काढलेली असतात, काही लोकांनी काढलेली नसतात, कारण त्यांनी ती कोणाला तरी विकलेली असतात, मग तो यायचा असतो, तो 1-2 दिवसात उतरणार असतो. हे जी डिझास्टर्स आहे, आता ह्या टेक्नॉलॉजीचा का उपयोग आम्ही करत नाही? हा जर ह्याला तर काही, आता ही इतकी ॲश्युअर्ड टेक्नॉलॉजी आहे आणि ही इन्फॉर्मेशन डिसिमिनेशनची सिस्टीम जर आम्ही लावली आणि ग्रामपंचायत स्तरापर्यंत आम्ही जर हे सांगू शकलो की नाही, या दिवशी पाऊस पडणार म्हणजे पडणार. दुबार पेरणी का करावी लागते? याकरता करावी लागते की अजूनही आमचा पावसाचा जो अंदाज आहे तो आमच्या परंपरागत अंदाजाप्रमाणे आहे की जुलै महिन्यात 9 तारखेला पाऊस येणार आहे.
मग त्या 9च्या आसपास आम्ही पहिल्या पेरणीचा विचार करतो आणि पाऊस येतच नाही, ती पेरणी वाया जाते. मग पुन्हा ते सगळ्या बियाण्यांवरचा खर्च, यातनं शेती तोट्यामध्ये जाते. मला असं वाटतं की या तंत्रज्ञानाचा उपयोग देखील हा मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये केला पाहिजे. काही छोटे छोटे मुद्दे अजून मी मांडतो, म्हणजे सिंचनापासून सुरुवात झाली तरी एक कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा आहे. आज महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती आपल्याला खराब दिसते. तर प्रामुख्यानं कारण काय? प्रामुख्यानं कारण असं आहे की शेवटी कायद्याचं राज्य हे कसं कळेल, तर ते यातनं कळेल की जो या ठिकाणी कायद्याचं पालन करत नाही त्याला शिक्षा झाली पाहिजे. आता महाराष्ट्रामध्ये रेट ऑफ कन्व्हिक्शन हा केवळ 9% आहे. म्हणजे 100 लोक जर पकडले तर त्यातल्या 9 लोकांना शिक्षा होते आणि 91 गुन्हेगार सुटून जातात. आणि विच इज वन ऑफ द लोएस्ट. आणि का लोएस्ट आहे? हा लोएस्ट असण्याचं एक कारण असं आहे की जी आम्ही कोर्टामध्ये केस मांडली पाहिजे, याकरता जे पुरावे आहेत ते पुरावे जमा केले पाहिजेत, त्या पुराव्याच्या माध्यमातून केस तयार केली पाहिजे. याकरता ज्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत त्या गोष्टी पोलिसांमधून होताना दिसत नाही. कारण आम्ही कायदा आणि सुव्यवस्था आणि डिटेक्शन हे दोन्ही एकाच पोलिसाकडे दिलं आहे. त्यामुळे एखादा खून झाला की त्यांनी स्पॉटवरची इन्क्वायरी केल्यानंतर 4 दिवस तो मोर्चे सांभाळायला जातो, गणेशोत्सव सांभाळायला जातो, सगळ्या गोष्टी सांभाळायला तोच जातो. आणि मग 4 दिवसांनी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा पुन्हा त्या खुनाचं काय तो आपला पाहायला परत येतो. या 2 ब्रँच एकत्रित असल्यामुळे आज त्यातनं गुन्ह्याच्या संदर्भात मग आता पद्धत काय आहे? पद्धत अशी आहे की एखादा गुन्हा घडला की तिथला जो रिक्षेवाला असेल त्याला बोलवायचं, तू पंच, पाणठेलेवाला असेल तू पंच. त्यांनी पाहिलेलंही नसतं. त्याला काय सांगितलं होतं, तू खाली सही कर रे बाबा आणि कोर्टात हजर राहा. आणि त्याच्यावर मग बयान हेच लिहून टाकतात आणि मग कोर्टामध्ये अशा प्रकारचे पुरावे मांडल्यानंतर ते पुरावे कधीच टिकत नाहीत. कारण त्यांनी पाहिलेलंच नसतं. त्याला मग समोरचा माणूस ॲडजस्ट करतो आणि तो त्या ठिकाणी होस्टाईल होतो. सगळ्यात जास्त होस्टाईल होण्याचं प्रमाण हे महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे कुठेतरी या 2 ब्रँच वेगळ्या करून जे डिटेक्शन करणारे लोक आहेत त्यांना तेवढंच काम हे आम्ही दिलं पाहिजे, त्यांना सायंटिफिक ट्रेनिंग आम्ही दिलं पाहिजे. आणि महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं असेल तर जगामध्ये सर्वात जास्त एव्हिडेन्शियल व्हॅल्यू ही फॉरेन्सिक एव्हिडन्सला आहे. कारण ते इररिफ्युटेबल एव्हिडन्सेस असतात, ते सायंटिफिक आणि टेक्निकल एव्हिडन्सेस असतात. आता महाराष्ट्रातली अवस्था अशी आहे की आमच्याजवळ फॉरेन्सिक जो आमच्या लॅबॉरेटरीज आहे, एक कलिनाला आहे, एक नागपूरला आहे. आणि या लॅबॉरेटरीजवर इतकं प्रेशर आहे आणि या लॅबॉरेटरीजमध्ये जवळपास आता 265 जागा रिकाम्या आहेत. आणि मी याला अनास्था का म्हणतो? 2008 साली ज्यावेळेस मुंबईवर हल्ला झाला आणि मुंबईच्या हल्ल्यानंतर आणि त्याच्याही पूर्वी बॉम्बस्फोटानंतर साधारणपणे असं लक्षात आलं की मोठ्या प्रमाणात फॉरेन्सिक एव्हिडन्स आपल्या इथे जमा होऊ शकत नाही, प्रोसेस होऊ शकत नाही, त्याच्या अडचणी आहेत. आमच्या सरकारनं मुंबई विद्यापीठाला सांगून कलिना फॉरेन्सिक लॅबशी दोघांनी मिळून एक कोर्स तयार केला आणि त्या कोर्सच्या माध्यमातून फॉरेन्सिकचा 3 वर्षाचा एक कोर्स तयार करून त्यातनं जे पासआउट होतील त्यांच्या माध्यमातून एक चांगला फॉरेन्सिक विभाग डेव्हलप करायचा असं ठरवलं. आता त्याच्या 4 बॅच बाहेर पडल्या. त्यातल्या एकालाही सरकार नोकरी देऊ शकलं नाही. का देऊ शकलं नाही? तर आमच्या इथे रिक्रुटमेंट रूल्सप्रमाणे जुना जो कोर्स आहे त्या कोर्समध्ये जे ग्रॅज्युएट आहेत त्यांनाच घेता येतं. आता नवीन कोर्स तयार कोणी केला? सरकारनेच तयार केला. पण सरकारने तयार केलेल्या कोर्सला 4 वर्ष झाले सरकार बदलत नाही, कारण 2 विभागात भांडण आहे. जे जुने रिक्रुटमेंट रूल्स आहेत ते जुने लोक जे त्या फॉरेन्सिक विभागात गेलेत त्यांना पाहिजेत ते काहीतरी करून हाणून पाडतात. आणि त्यामुळे आजही मुंबईवर जर एखादा हल्ला झाला किंवा महाराष्ट्रात एखादा हल्ला झाला तर आमच्या फॉरेन्सिक विभागाची परिस्थिती तशीच आहे. आता फॉरेन्सिक सायन्स हे काही रॉकेट सायन्स नाही आहे. फॉरेन्सिक सायन्स हे शाश्वत सायन्स आहे. छोट्या छोट्या, अगदी तुम्ही हैदराबादला जा, त्यांची फॉरेन्सिक लॅब आपल्यापेक्षा चांगली आहे, बेंगलोरची चांगली आहे, अहमदाबादची चांगली आहे. महाराष्ट्रासारख्या प्रगत ठिकाणी आम्ही का नाही करू शकत? या मुंबईमध्ये CCTV कॅमेरे लावायचे. म्हणजे मी जो गव्हर्नन्स डेफिसिट म्हणतो, 2008 साली तुम्ही ठरवता आणि 2014 पर्यंत टेंडर करू शकत नाही. शेवटी काही विल तर तुम्हाला पाहिजे ना. आजही कामटे, करकरे आणि साळसकर यांच्या हत्येनंतर अजूनही महाराष्ट्र सरकार बुलेट प्रूफ जॅकेट विकत घेऊ शकलेलं नाही. आता जे जॅकेट्स आहेत ते केंद्राकडनं आपण घेतले की बाबा आमचा जो नाहीच आहे. आणि का? आम्हाला टेंडर फायनल करता येत नाही.
कारण युरोपियन मेकचं टेंडर आम्ही काढतो आणि त्याच्यामध्ये US मेकची प्लेट देतो. त्याच्यामुळे ती प्लेट जी इथे ती असते ती प्लेट त्याच्यापेक्षा मोठी होते आणि त्यामध्ये टेंडर आम्हाला मंजूरच करता येत नाही. किंवा आजही छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आज ज्यावेळी आम्ही CCTV कॅमेऱ्याचं टेंडर काढतो त्यावेळेस त्याचा जो प्लॅटफॉर्म आहे हा प्लॅटफॉर्म सोपी गोष्ट होती. म्हणजे मी देखील सरकारला सुचवलं, दिल्लीमध्ये सेफ सिटी दिल्ली किंवा सेफ सिटी बँगलोर इतकं सुंदर CCTVचं नेटवर्क आणि इतका चांगला त्यांनी त्या ठिकाणी सगळं ते त्यांची कंट्रोल रूम तयार केली आहे. त्यांच्यात तिथं दिल्लीची कंपनी सरकारची कंपनी आहे. सरकारच्या कंपनीलाच जर इथे सांगितलं असतं की तुम्ही हे करा तर त्यांनी करून दिलं असतं. आणि दिल्लीचा प्लॅटफॉर्म हा डायनॅमिक प्लॅटफॉर्म आहे. म्हणजे ज्या प्रकारे आपल्या मोबाईलवर आपण कुठलेही ॲप आल्यानंतर ते डाउनलोड करून ते वापरू शकतो तसा प्लॅटफॉर्म दिल्लीने तयार केलेला आहे की जेवढे इनोव्हेशन्स होतील ते सगळे इनोव्हेशन्स त्यांच्या प्लॅटफॉर्मवर त्यांना घेता येतात. आम्ही मात्र महाराष्ट्रामध्ये एक स्टॅटिक प्लॅटफॉर्म तयार केला, त्याच्यावर आम्ही टेंडर काढले. मग ज्या कंपनीने टेंडर घेतलं त्यांनी सांगितलं आम्ही करूच शकत नाही. मग दुसऱ्या कंपनीने पुन्हा टेंडर घेतलं. मग त्यांना असं लक्षात आलं की आपण 800 कोटीचं भरलं आहे आणि याच्यामध्ये 1600 कोटी लागतात. मग त्यांनी पुन्हा नाही म्हटलं. असं चाललेलं आहे. आणि एक स्टॅटिक प्लॅटफॉर्ममध्ये छोटीशी गोष्ट असते डीब्रीफिंग. शेवटी CCTV वर फुटेज मिळाल्यानंतर क्राईम डिटेक्शनमध्ये त्याचा फायदा काय आहे तर त्याचं डीब्रीफिंग झालं पाहिजे. पटकन घटनेत काय काय घडलं हे समजलं पाहिजे. ते डीब्रीफिंगची व्यवस्थाच आम्ही आमच्या जे मॉड्यूल आम्ही सिलेक्ट केला त्याच्यामध्ये केलेली नाही आहे. मला असं वाटतं की ही जी अनास्था आहे याच्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारांनाही माहिती आहे की महाराष्ट्रात गुन्हा केला तरी सरकारच्या व्यवस्था इतक्या कुचकामी आहे की या व्यवस्थेत काहीच होत नाही. आणि तीच अवस्था मग आमच्या कोर्टांची आहे. आमच्या कोर्टामध्ये आज आपण जर बघितलं तर इतके खटले प्रलंबित आहेत. मी स्वतः सांगतो, मी ज्यावेळेस 18-19 वर्षाचा होतो आणि एक झोपडपट्टी तोडण्याचं काम चाललं होतं, तिथे आम्ही जाऊन ती वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यात दगडफेक झाली आणि माझ्यावर एक केस लागली आणि ती केस आता 1989 साली साहेब लागलेली आहे. आज 2014 साल आहे, अजून तिचं चार्जेस फ्रेम झालेलं आहे. आणि माझ्यासारख्या माणसाच्या म्हणजे नावासमोर 324चं कलम दिसतं. आता लोकांना असं वाटतं की हा देवेंद्र फडणवीस आता दिसतो चेहऱ्याने चांगला आणि 324 याच्यावर कलम कसं. आता हे त्यांना काय सांगू की त्या केसमध्ये माझं नावच नाही, पण म्हणजे एक नाव आहे, पण त्या केसमध्ये जेवढे आरोपी म्हणून दाखवले होते आमच्यासोबतचे ते सगळे मरून गेले. मी एकटाच वाचलो, कारण मी 19 वर्षाचा होतो. ते सगळे 25-30 आपलं 45-50 वर्षाचे होते. त्यामुळे 20 वर्षात ते सगळे मरून गेले. मुख्य आरोपी मी झालो. तर असं जर आमच्या इथे वर्षानुवर्ष असे खटले चालत असतील, मला असं वाटतं की याही संदर्भात कुठेतरी लक्ष देण्याची आवश्यकता आहे. 1-2 मुद्दे मी मांडतो, मग आपण प्रश्नोत्तर करून. सगळ्याच विषयावर मी विजन मांडू शकतो पण वेळेची आपल्याजवळ कमतरता आहे. मुळामध्ये आज आपण महाराष्ट्रामध्ये विजेच्या टंचाईबद्दल खूप मोठ्या प्रमाणात बोलतो आणि आज महाराष्ट्रासमोर 2 प्रश्न आहेत. एकीकडे विजेची टंचाई आहे आणि दुसरीकडे विजेचे वाढते दर आहेत. जे अशा प्रकारच्या दरांची रचना आम्ही केली आहे की उद्योगांना कॉम्पिटिटिव्हनेस करता ते दर परवडूच शकत नाही. अगदी आम्ही नेहमी सांगतो की विदर्भामध्ये खूप मोठ्या प्रमाणात खनिज संपदा आहे आणि खनिजावर आधारित उद्योग जर विदर्भामध्ये आणायचे असतील तर त्याच्यामध्ये 60% ऑफ रॉ मटेरियल कॉस्ट इज पॉवर कॉस्ट, कारण हे पॉवर इंटेन्सिव्ह उद्योग आहे. आणि मग या 4 लाख 5 लाख कोटी रुपयाच्या खनिजांवर आधारित उद्योग जर तिथे आणायचे असतील तर तशीच खनिजं बाजूला मध्य प्रदेशात किंवा छत्तीसगडमध्ये आहेत, विशेषतः छत्तीसगडमध्ये आहेत. आणि छत्तीसगडमध्ये जर त्यांना 5 आणि 5.5 रुपयात वीज मिळत असेल आणि महाराष्ट्रामध्ये 9, 9.5, 10 रुपयामध्ये वीज मिळत असेल, 60 किलोमीटरचा दोन्हीकडे जर फरक असेल तर कॉम्पिटिटिव्हनेस राहणारच कसं आहे, राहू शकत नाही. त्यामुळे विदर्भ ज्याप्रमाणे इंग्रज आमच्याकडनं रॉ मटेरियल न्यायचे आणि तिकडे सगळं प्रोसेसिंग करायचे, तीच अवस्था विदर्भाची. इथे उद्योग उभे राहू शकत नाही. इथनं रॉ मटेरियल नेऊन दुसरीकडे जिथे स्वस्त वीज आहे तिथे उत्पादन करणं हे परवडतं. इथे उद्योग टाकला तर तो उद्योग बंद होतो, ही अवस्था आहे. मग याच्या पाठीमागची कारणं काय? म्हणजे हे आज आपण जर बघितलं तर आमची महाजेनको जी कंपनी आहे, या महाजेनको कंपनीची स्थापित क्षमता ही 10,000 मेगावॅट आहे आणि 10,000 मेगावॅटची स्थापित क्षमता असताना आमचा प्लांट अवेलेबिलिटी फॅक्टर हा 90% आहे. आणि त्या 90% प्लांट अवेलेबिलिटी फॅक्टरच्या 70% आमचा प्लांट लोड फॅक्टर आहे.
म्हणजे जर आम्ही स्थापित क्षमता जी आमची आहे त्याचा हिशोब लावला तर आमचा ॲक्च्युअल प्लांट लोड फॅक्टर हा 55%. म्हणजे 10,000 मेगावॅट आमची स्थापित क्षमता असताना आम्ही 5,500 मेगावॅट केवळ वीज निर्मिती करतो. आता इथे उद्योग जगतातले आपण लोक 55% एफिशियन्सीने उद्योग चालवला तर तो उद्योग चालेल की त्याचा दिवाळा वाचेल. तो दिवाळा वाचतं. इथे फक्त सोय सरकारला काय आहे की दिवाळा वाजल्याबरोबर विजेचे दर वाढवायचे आणि ते तुमच्या माझ्या खिशातनं वसूल करायचे आणि आमचं सगळं ठीक चाललंय असं दाखवायचं. आता हे शक्य नाही आहे का? तर आपण बघा की टाटाचं, रिलायन्सचं जेवढे खाजगी आणि असं अनेक वेळा सांगितलं जातं की आमचे फार जनरेशन युनिट्स फार जुने आहेत. मजा अशी आहे की महाराष्ट्राच्या महाजेनको कंपनीमध्ये जे सगळ्यात जुनं युनिट आहे, 3-4 जे सगळ्यात जुने युनिट आहेत, त्यांनी PLF दिला 89%, 85%, 86%. आणि जे 3 वर्षापूर्वीचे 2 वर्षापूर्वीचे युनिट आहेत त्यांनी PLF दिला 55%, 54%, 52%. आणि खाजगी नवीन असो की जुने असो सगळ्यांचा PLF हा 85%चा वर आहे. आता एक सोपं गणित मी सांगतो की आम्ही 20% PLF जर वाढवला 20% आणि 55%वरून 75% गेलो, देशाचा 78%, आम्ही 75%वर गेलो. म्हणजे ॲक्च्युअल PLF, मी प्लांट अवेलेबिलिटी फॅक्टरवर नाही सांगत, कारण तसं म्हटलं तर प्लांट अवेलेबिलिटी फॅक्टरच्या आधारावर तो जास्ती दिसतो. पण ॲक्च्युअल स्थापित क्षमतेच्या 75% जर आम्ही गेलो तरी देखील महाराष्ट्रातलं लोड शेडिंग कमी होतं. आमचे स्टँडिंग चार्जेस सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कमी होतात, कारण आम्ही तीच कॅपॅसिटी यूज करतो आणि त्याच्यामुळे आमचे विजेचे दरही कमी होतात आणि आमचं लोड शेडिंग देखील संपू शकतं. पण हे होत का नाही? हे होत नाही याकरता की खूप मोठ्या प्रमाणात आमच्या इथे भ्रष्टाचार आहे. आमच्या इथे कोळसा खरेदी हा इतका मोठा स्कॅम आहे आणि म्हणजे त्याच्यावर मी एक तासभराचं लेक्चर देऊ शकतो, म्हणजे त्याच्यावर मी आता बोलत नाही. पण आज एवढंच मी सांगतो की जर आम्ही योग्य प्रकारचं प्रोक्युरमेंट केलं, योग्य प्रकारची नीती त्या ठिकाणी केली तर आम्ही हे PLF आमचा वाढवू शकतो आणि त्या माध्यमातून विजेचे दरही कमी करू शकतो आणि त्यासोबत आम्ही आमचं लोड शेडिंग पूर्णपणे जाऊ शकतं. आणि एफिशियन्सी वाढल्यामुळे आमच्या उद्योगांना जर आम्ही माफक दरामध्ये वीज देऊ शकलो तर ग्लोबल कॉम्पिटिटिव्हनेस जो आहे तो टिकल्यानंतर महाराष्ट्रासारखं राज्यच नाही साहेब. महाराष्ट्रामध्ये कुठलं म्हणजे जर देशाचा आपण विचार केला तर महाराष्ट्र उत्तमच राज्य आहे. पण या सगळ्या गोष्टी आम्ही देत नाही, त्यामुळे मग उद्योजकांना असं वाटतं की कुठे हिमाचलला जावं का, कुठे गुजरातला जावं का, कुठे तिसरीकडे जावं का, या गोष्टी वाटतात आणि आम्ही फार मोठ्या प्रमाणात पुढे जाऊ शकतो. आता अगदी आपण जर विचार केला तर हा करप्शनचा फटका कसा आहे, म्हणजे हे आम्हालाही उद्या सत्तेत आल्यानंतर याचं उत्तर काय आम्हाला माहिती नाही. आता जेवढ्या खाजगी लोकांनी विजेचे संच लावले त्यांना 5 कोटी पर मेगावॅट खर्च आला. पर मेगावॅट विजेचा खर्च संच त्यांनी जो लावला त्याचा 5 कोटी रुपये आला आणि महाजेनकोने लावला त्यांना 7.5 कोटी रुपये आला. आता जर तुम्हाला एवढं म्हणजे पर मेगावॅटच्या पाठीमागे 50% एक्सेस पैसा हा जर तुमची कॅपिटल कॉस्ट होत असेल तर इन ड्यू कोर्स तुमची वीज महागच होणार आहे, कारण हा पैसा शेवटी वसूल कुठून होणार आहे. आणि त्याच्यामुळे हे जे आज आपल्याला शेवटी छत्तीसगड किंवा मध्य प्रदेश किंवा आंध्र प्रदेश, थोडा बहुत गुजरात, कर्नाटक हे काही आकाशातून उतरलेले नाही आहे. आपल्यासारखी राज्यात आपल्यासारखी त्यांनी वीज निर्मिती सुरू केली आणि मग त्यांना अगदी कोळशाच्या संदर्भात त्यांनी ज्या प्रकारचे त्या ठिकाणी अग्रीमेंट्स केले आम्ही नाही करू शकलो. का नाही करू शकलो? आज आमचे लोक सांगतात की नाही गुजरातला जरा कोळसा स्वस्त मिळतो. स्वस्त मिळतो म्हणजे ज्यावेळी त्या ठिकाणी कोल ब्लॉक्स मिळत होते त्यावेळी गुजरातने पुढाकार घेतला आणि स्टेट युटिलिटीने कोल ब्लॉक्स मिळवले, त्याच्यामुळे त्यांना कोळसा स्वस्त मिळतोय आणि आम्ही मात्र ते काही केलंच नाही. त्याच्यामुळे आमचा शेवटी ही अकर्मण्यता, म्हणजे केंद्रात आणि राज्यात एकच सरकार असताना देखील आम्ही ते करू शकलो नाही. अनेक मुद्दे याच्यामध्ये येतील, पण एकूण जर आपण विचार केला तर या क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला सुधारणा करता येऊ शकते आणि त्यातनं लोकांना आपण दिलासा देऊ शकतो. अगदी उद्योगाचा विचार आपण जर केला तर साध्या आता आपलं उद्योगाचं जे काही कॉन्सन्ट्रेशन आहे ते कॉन्सन्ट्रेशन आपल्याला माहिती आहे की मुंबई, ठाणे, पुणे हा जो काही बेल्ट आहे, मग ते थोडं नाशिक आणि औरंगाबादकडे गेलं आहे, पण या तीनच म्हणजे आता जर आर्थिक पाहणी आपण बघितली तर आर्थिक पाहणीत आपल्या लक्षात येईल की 70% आमच्या उद्योगाचं कॉन्सन्ट्रेशन या 3 भागामध्ये आहे आणि उर्वरित महाराष्ट्रात 30% आहे.
त्याचं कारण आहे की शेवटी उद्या तुम्हाला जर मराठवाड्यात उद्योग गेले, औरंगाबादच्या पलीकडे गेले पाहिजेत, विदर्भात आले पाहिजेत किंवा अजून तिसरीकडे गेले पाहिजेत, तर तशा प्रकारचे तुम्हाला सोयी सवलती तयार करून द्याव्या लागतात. आता ॲडव्हान्टेज विदर्भ आम्ही घेतलं, ॲडव्हान्टेज विदर्भ घेतल्यानंतर त्या ठिकाणी प्रॉमिस केलेली एकही गोष्ट डिलिव्हर केली नाही. मिहानसारखा एक प्रोजेक्ट आम्ही करायचा आणि त्या मिहानमध्ये आम्ही प्रॉमिस करून देखील त्यांना त्या दराने जर वीज देणार नाही आणि मारे आम्ही सांगू की आता जगातल्या लोकांनी इथे आलं पाहिजे, ते पाहतात ना की तुम्ही त्या ठिकाणी सांगितलेली वीज देत नाही आहात, मग कशाला ते येतील. एक लोकांचा जो कॉन्फिडन्स बिल्डिंग करावा लागतो तो आम्ही करत नाही. आमचं सगळे पॅकेजेस सारखे आहेत. कुठेतरी मला असं वाटतं की याचाही विचार हा जर योग्य प्रकारे केला की कुठल्या भागात कुठले उद्योग गेले पाहिजेत, त्याला काय पॅकेजेस आम्ही दिले पाहिजेत. आणि आपण बघितलं आहे की खूप वेळा आमच्या पॅकेजेसच्या स्कीम्स अशा असतात की 8 वर्षात ते पॅकेजेस घेतल्यानंतर 9व्या वर्षी तो उद्योग पूर्णच्या पूर्ण तो शिफ्ट करून टाकतो. त्यामुळे सस्टेनेबिलिटी त्याच्यात कशी आणता येईल, त्या पॅकेजचं पॅकेजिंग आम्ही असं केलं पाहिजे की आलेला उद्योग तिथे सस्टेनेबल राहायला पाहिजे. अगदी आता मी ज्यावेळेस MIDC मध्ये असोसिएशनशी भेटतो, खूप छोट्या मागण्या येतो त्यांच्या, त्या छोट्या छोट्या मागण्या देखील 2-2, 3-3 वर्ष आम्ही करतच नाही, काहीच करत नाही. म्हणजे त्याच्यामध्ये काही खूप पैसा लागणार नाही आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एफिशियन्सी लागणार आहे, पण त्या देखील आम्ही करत नाही. आणि म्हणून उद्योगामध्ये खूप मोठा आज उद्योगात महाराष्ट्र पुढे दिसतो ते मुंबई असल्यामुळे दिसतोय, मुंबई पुणे असल्यामुळे दिसत आहे. हे जर काढून टाकलं तर महाराष्ट्रात उद्योग यायलाही तयार नाही आणि महाराष्ट्रामध्ये काही औद्योगिक गुंतवणूकही त्या मनाने काही फार चांगली होत नाही. आता आर्थिक पाणी दिसलं आपल्याला की 12 लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट गुजरातमध्ये झाली आणि 10 लाख कोटीची महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की याही क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात काम करण्याची आवश्यकता आहे. मी एका क्षेत्राचं, खूप क्षेत्र आहे पण एका क्षेत्राचं बोलून मग मी संपवतो, कारण मलाही विमान पकडायचं आणि आपले काही प्रश्नोत्तरी करायचे आहेत. शिक्षणाचं क्षेत्र आहे. विशेषतः आपण ज्यावेळेस असं म्हणतो की महाराष्ट्र हा किंवा देश हा डेमोग्राफिक ॲडव्हान्टेजमधनं चाललेला आहे. आपल्याकडे आज आपली जवळपास 65% लोकसंख्या ही युवा आहे आणि या युवा लोकसंख्येला जर मानव संसाधनामध्ये परिवर्तित केलं तर आपण जगावर राज्य करू शकू. आता हे डेमोग्राफिक ॲडव्हान्टेज काही जन्मभराकरता नाही, 2010 ते 2035 अशा 25 वर्षाच्या काळामध्ये या डेमोग्राफिक ॲडव्हान्टेजचा फायदा आपल्याला घेता येऊ शकतो. पण त्या दृष्टीने जे मानव संसाधन तयार करायचं आहे, आपली अवस्था काय आहे. आज उच्च शिक्षणाचा जर विचार केला तर उच्च शिक्षणामध्ये आपल्याला कल्पना आहे की चीनचा ग्रॉस एनरोलमेंट रेशिओ हा जवळपास 45% आहे. युरोपमध्ये किंवा प्रगत देशांचा तो 78% तर 90% आहे. अगदी जगाचा जर आपण संपूर्ण ग्रॉस एनरोलमेंट रेशिओ बघितला, ज्याच्यात आफ्रिकेसारखी मागास राष्ट्र येतात, त्याचंही 23% आहे. आपण देशाचा आपल्या बघितला तर तो जवळपास आता 17% आहे आणि महाराष्ट्राचा मात्र 14% आहे. म्हणजे देशाचेही मागे आहोत आणि जगाचेही मागे आहोत आणि आफ्रिकन राष्ट्रांनी मिळून जो ग्रॉस एनरोलमेंट रेशिओ जगात होतो त्याचे मागे जर महाराष्ट्र असेल तर कशाच्या आधारावर आम्ही प्रगत महाराष्ट्र म्हणतो. आणि आम्ही जे आज ॲक्च्युली दाखवतो 16-17%, ते आमच्याकडे जागा किती आहेत त्या जागाच्या आधारावर दाखवतो. ॲक्च्युअल ग्रॉस एनरोलमेंट रेशिओ नाही आहे. ॲक्च्युअल ग्रॉस एनरोलमेंट रेशिओ हा वेगळा आहे. आणि मग अशा अवस्थेमध्ये आज आमच्याकडे आम्ही ज्यावेळेस असं म्हणतो की उच्च शिक्षण कशाच्या आधारावर, तर उच्च शिक्षण हे एक्सपान्शन, इन्क्ल्युजन आणि एक्सलन्स या त्रिसूत्रीच्या आधारावर. आता याच्यातलं एक्सपान्शन जे आहे त्या एक्सपान्शनमध्ये आम्ही पूर्णपणे ते खाजगी क्षेत्रावर टाकून दिलं. आता उच्च शिक्षणाच्या खाजगीकरणाला माझा विरोध नाही, कारण जर खाजगीकरण झालं नसतं आणि त्यात इन्व्हेस्टमेंट आली नसती तर एवढी अपॉर्च्युनिटी देखील मिळाली नसती. पण माझा विरोध त्याच्या व्यापारीकरणाला आहे. आज इतक्या मोठ्या प्रमाणात उच्च शिक्षणाचं व्यापारीकरण झालं आहे आणि हा बिझनेस झाला आहे. आणि आपल्याला माहिती आहे की आज हा बिझनेसही सरकारच्या भरोश्यावर चालला आहे. म्हणजे आता प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजेस असतील किंवा व्यावसायिक शिक्षण असतील, याच्यामध्ये 50% सीट्सचे पैसे सरकार देते आहे. कारण SCची फी पूर्णपणे सरकार भरते, STची फी सरकार भरते, OBCची 50% फी सरकार भरते, EBCची 50% फी सरकार भरते. आणि मग काय करायचं तर ही फी भरमसाठ वाढवून टाकायची आणि सरकारच्या माध्यमातून ते पैसे घ्यायचे. म्हणजे खाजगीकरण नाहीच आहे. खाजगीकरणाच्या नावावर सरकारच्या तिजोरीला लुटणंच चाललेलं आहे. आणि मग आपण एक फी रेग्युलेटरी अथॉरिटी तयार केली. आता हायकोर्टामध्ये या अथॉरिटीनी एक ॲफिडेव्हिट दाखल केलं आणि त्याच्यामध्ये अथॉरिटीने सांगितलं की आमच्या अथॉरिटीमध्ये एकूण 1500 कॉलेजेसचे प्रपोजल्स येतात. त्या प्रपोजल्सचा अभ्यास करण्याकरता प्रत्येक प्रपोजल किमान 1000 पानाचं असतं आणि त्याच्यासोबत एलेक्शन अजून 2-3 हजार पानाचे असतात. याचा अभ्यास करण्याकरता आमच्याजवळ एक पार्ट टाइम चार्टर्ड अकाउंटंट आहे आणि 3 कॉमर्स ग्रॅज्युएट आहेत.
आणि त्यामुळे त्यांनी हे कबूल केलं आहे की आम्ही ज्यांनी जी फी मागितली ती फी मी देतो। आणि मी माझा एक्सपिरियन्स सांगतो, माझे मित्र आहेत, मी नाव सांगणार नाही, एक MBAचं कॉलेज चालवतात, ते MBAच्या कॉलेजची फी निश्चित करण्याकरता फी रेग्युलेटरी अथॉरिटीकडे गेले आणि त्यांनी 14,000 रुपये फी मागितली। त्यावेळी त्यांना तिथल्या एका अधिकारी कर्मचारी जो कोणी असेल त्यांनी काहीतरी माझ्या मुलाकरता एक लॅपटॉप आणून दिला आणि त्यांनी लॅपटॉप आणून दिला, 2 दिवसांनी बोलवलं, त्यांना 24,000 रुपये फीचा कागद हातामध्ये दिला। 24,000 तुम्हाला मला नकोच होते, मला काय घेऊन टाका, पुढच्या वेळेस आमच्याकडे लक्ष ठेवा, ही अवस्था आहे। आणि मग हे 24,000 रुपये जे वास्तविक 7-8-9,000 रुपयात होत असेल, ती 24,000 रुपये फी जाते कुठनं? ती SCची 24,000 रुपये फी परत सरकारच्या तिजोरीतनं, STची सरकारच्या तिजोरीतनं, OBCची 12,000 रुपये सरकारच्या तिजोरीतनं आणि EBCचे 12,000 रुपये सरकारच्या तिजोरीतनं, म्हणजे दुसऱ्या जवळपास 10,000 कोटी रुपयाचा एक प्रकारे हा सगळा बिझनेस या महाराष्ट्रामध्ये उभा झालाय। आणि मग हे करत असताना आता काय चाललंय? व्हेर इज एक्सलन्स नाहीच आहे। आज आमच्या इथे इंजिनिअरिंग ग्रॅज्युएटची अवस्था अशी आहे, तुम्ही साहेब बँकेचा इंटरव्ह्यू काढा, त्याच्यामध्ये ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही सांगा की एनी ग्रॅज्युएट, तर त्यात तुम्हाला 20% इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट दिसते की जे अप्लाय करतात। कारण त्यांच्याकरता शेवटी जर तुम्ही मॅनपॉवर, स्किल्ड मॅनपॉवर निर्माणच करणार नाही। आज देशामध्ये आपण असं 2009 साली म्हटलं होतं की 2052 सालापर्यंत 52 कोटी स्किल डेव्हलप अशा प्रकारचं मॅनपॉवर आम्ही तयार करू। महाराष्ट्रात समजा 10% त्याचं महाराष्ट्रात झालं पाहिजे, म्हणजे 5 कोटी महाराष्ट्रात झालं पाहिजे, तर सोडून द्या 5 कोटी नाही, किमान 3 कोटी तरी आम्ही महाराष्ट्रात कौशल्य प्रशिक्षित लोक तयार केले पाहिजेत। आता 2009 पासून 2014 साल आलं, या 2014 सालापर्यंत आम्ही 10 लाखही करू शकलो नाही। आमची पॉलिसी मागच्या वर्षी ठरली, म्हणजे ज्या ठिकाणी गुजरातमध्ये स्किल्स युनिव्हर्सिटी तयार झाली, त्या युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून त्यांनी वेगवेगळ्या कॅटेगरीचे 50,000 स्किल्स हे शोधून काढले, त्याला वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये विभागलं आणि त्यातनं त्या युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून कौशल्य प्रशिक्षण सुरू केलं। आणि म्हणून त्या ठिकाणी आज स्किल्स मिसमॅच नाही आहे। आज उद्योग जगतातले लोक बसले आहेत, त्यांना एक पूर्ण कल्पना आहे की एकीकडे बेरोजगारी आपण म्हणतो आणि दुसरीकडे त्यांना कौशल्य प्रशिक्षित माणसंच मिळत नाही। कारण हा स्किल्स मिसमॅच दूर करण्याकरता जी कारवाई आम्ही केली पाहिजे ती आम्ही केली नाही। आमच्या शिक्षणाची जी काही भूमिका आम्ही ठेवली पाहिजे, शिक्षण सम्राट तयार करणे, याच्या पलीकडे आम्ही काहीच केलं नाही। तीच अवस्था आमच्या शालेय शिक्षणाची आहे। आज महाराष्ट्र शालेय शिक्षणात प्राथमिक शिक्षणात 14वा, माध्यमिक शिक्षणात 15वा आणि एकत्रित शिक्षणात 16वा आहे। म्हणजे प्रगतिशील महाराष्ट्र हा जर शिक्षणात 16वा असेल, आणि याचं कारण काय, तर आमच्या आज जवळपास आमच्याकडे 24,000 वर्गखोल्या कमी आहेत आणि अनेक भागामध्ये आज त्या ठिकाणी शिक्षकच नाही आहेत। म्हणजे शहरांमध्ये शिक्षक अतिरिक्त आहेत आणि ग्रामीण भागामध्ये शिक्षकच नाही आहेत, कारण सोयी नाही आहे। कोणी शिक्षक जाईल का? शेवटी त्यालाही तिथे राहायलाही जागा नसेल आणि त्याच्या परिवाराला शेवटी त्याच्याही पोराला शिकवावं लागतं, त्यामुळे तो आपला तिथे जाऊन एक सही केली की 15 दिवस गायब होतो। आणि म्हणून मग ते असरचा सर्वे आला, त्या सर्वेमध्ये त्यांनी सांगितलं की 59% चौथीच्या मुलांना पहिलीचं पुस्तक वाचता आलं नाही आणि 7वीच्या मुलांना साधं 1+1 काय हे सांगता आलं नाही। त्याच्यामुळे आम्ही सक्तीचं शिक्षण असा कायदा जरी तयार केला तरी लोकांचा गैरसमज असा आहे सक्तीचं शिक्षण म्हणजे त्या मुलावर सक्ती आहे की तू शिक्षण घे, तसं नाही आहे। ती सक्ती शासनावर आहे की त्याला शिक्षण दिलं पाहिजे, पण शासनही हेच समजतं की सक्ती मुलावर आहे, त्याला घ्यायचं असेल तर तो घेईल, आमच्यावर सक्ती नाही आहे देण्याची। आणि म्हणून ही जी क्वालिटी आहे, शेवटी एक्सलन्स एज्युकेशनची क्वालिटी, मानव संसाधन ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस डिग्र्याच्या कारखान्यामध्ये तयार होणार नाही। मानव संसाधन हे योग्य शिक्षण आणि प्रशिक्षणातून तयार होईल, ते विल महाराष्ट्रात दिसत नाही। आम्ही शाळांना ग्रँट्स देत नाही, नो ग्रँट बेसिसवर शाळा चालवतो। मग शाळा चालतात कशा आहेत नो ग्रँट बेसिसवर, तर शाळेने ॲडव्हर्टिजमेंट काढायची, त्या ॲडव्हर्टिजमेंटमध्ये जो शिक्षक असेल त्याच्याकडनं 12 लाख 14 लाख रुपये लाच घ्यायची, त्याला नोकरी द्यायची आणि त्याच्यातनं नॉन सॅलरी ग्रँट आम्ही देत नाही। पण नॉन सॅलरी ग्रँट तुम्ही शेवटी चपराशाला पगार तर द्यावाच लागेल, मग कुठनं देणार आहे? मग त्यांनी काढली शक्कल की जे शिक्षक आहेत त्यांनी 30% आपला पगार द्यावा। मग शिक्षकांनी 30% पगार जर द्यायचा असेल तर मग तो शिक्षक काहीतरी दुसरा मार्ग शोधून काढतो, मग तो कशाला शाळेमध्ये येणार आहे, तो मग ट्युशन घेतो। मला असं वाटतं की एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, शिक्षणावरची तरतूद हा खर्च नाही आहे, ही गुंतवणूक आहे आणि ही गुंतवणूक तुम्हाला मानव संसाधनाच्या रूपानं परत मिळणार आहे। हे जोपर्यंत हा भावाने आपण जोपर्यंत तयार करत नाही, मला असं वाटतं तोपर्यंत हे क्षेत्र बदलू शकत नाही। आज जवळपास मी 31 क्षेत्र काढून आणले आहे, पण वेळेची मर्यादा असल्यामुळे
मला असं वाटतं की मी या ठिकाणी थांबतो आणि आपलं काही म्हणणं असेल, प्रश्न असतील तर ते आपण सुरू करू. मी एकच गोष्ट या निमित्ताने सांगतो की महाराष्ट्र खूप विकासाकडे नेला जाऊ शकतो. त्याचं विजन असं क्लिअर डोळ्यासमोर दिसतं आहे आणि खूप त्याला रॉकेट सायन्सची आवश्यकता नाही, खूप टेक्नॉलॉजीची आवश्यकता नाही, खूप काहीतरी एफर्ट्स करायचे आहेत याची आवश्यकता नाही आहे. थोडा गव्हर्नन्स, थोडी कमिटमेंट आणि थोडे वेस्टेड इंटरेस्ट कमी करणं, या 3 गोष्टी जर केल्या, मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्र हा देशामध्ये इतर राज्यांच्या 10 पट पुढे जाऊ शकेल आणि तेच करण्याचा प्रयत्न हा आम्ही करणार आहोत. मंत्री आहात, सर्वजण पहिला छान बोलत गुड माईक व्हेरी गुड व्ह्यूज. पंतप्रधानांनी आता जाहीर केलंय 2022 पर्यंत भारतात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला घर द्यावं. मी हाऊसिंग बद्दल बोलणार आहे, त्या क्षेत्रात मी आहे. मला असं थोडं सजेस्ट करायचं होतं सर, आपण स्लम पॉलिसी सुरू केली जेव्हा आपलं सरकार होतं, BJP सेना युतीचं होतं आणि फक्त 1,10,000 घरं आत्ता झालेली आहे, टार्गेट 12 लाख होतं. ओल्ड रिडेव्हलपमेंट, जुन्या इमारतींची रिडेव्हलपमेंट करणं, जवळजवळ 1 ते 2 लाख इमारती आहे, त्याच्यासाठी पण आपण बघताय की काहीतरी हजाराच्या संख्येमध्ये रिडेव्हलपमेंट झालेली आहे. FSI नंतर अप्रुव्हल्सच्या गोष्टी, हायराईज कमिटीज, एन्व्हायरमेंट क्लिअरन्स, त्यानंतर आपले प्रकाश जावडेकर जे आपले कलिगच आहेत, आपले मित्र आहेत आणि आजही रिअल इस्टेट क्षेत्राला एक पोल्युटिंग इंडस्ट्री टाईप एन्व्हायरमेंट क्लिअरन्स घ्यावं लागतं. पर्यायाने असं होतं की एन्व्हायरमेंट क्लिअरन्स घ्यायला 2-2 वर्ष लागत आहेत. आमची विनंती अशी होती की सरकारचा मॅनिफेस्टो, केंद्र सरकारचा 2022 पर्यंत घर द्यावं, पण घराचे सर्व कायदे, घर बांधणीच्या उद्योगाशी रिलेटेड कायदे महाराष्ट्राशी संलग्न आहेत, राज्याशी संलग्न आहेत. माझी विनंती अशी होती की आपलं जेव्हा मॅनिफेस्टो येईल, आता निवडणुका लवकरच येत आहेत, आपण एक हाऊसिंगवरती स्पेशल कंप्लीट पेज हे पाहिजे. मला 2 पद्धतीने रिफॉर्म्सची आपल्याला सूचना करावी वाटते. वन इज ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स, जिथे आम्हाला 1 रुपया तुमच्याकडनं नको आहे, आम्हाला फक्त क्लिअरन्सेस तुम्ही ताबडतोब द्या. आम्हाला ऑनलाईन जर देता आलं किंवा तुम्ही आर्किटेक्ट्सला जर प्लॅन अप्रुव्हलवर थोडा विश्वास टाकला, मला वाटतं काय असे बदमाश नसतात आर्किटेक्ट मंडळी, आपल्या म्युन्सिपल ऑफिसरपेक्षा निश्चित चांगली मंडळी आहेत ती, तर त्यांना जर अप्रुव्हलची परवानगी दिली तर जो या क्षेत्रात करप्शनचा रेट आहे 100 रुपये असेल, 500 रुपये असेल, हा एलिमिनेट करता येईल आणि प्रत्येक व्यक्तीला एक आठवड्याभरामध्ये किंवा 15 दिवसात प्लॅन मिळू शकेल. कारण आपल्यामध्ये महाराष्ट्रामध्ये हाऊसिंग हे सर्वात महागडं आहे आणि आपल्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात हाऊसिंग शॉर्टेज आहे. मुंबई असो किंवा पूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर हे एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स हे देण्यात यावे. एन्व्हायरमेंट क्लिअरन्सच्या बाबत एक सूचना करू इच्छितो, आपण प्रकाशजींची बोलावं. जेव्हा DP प्लॅन येतो सर एखाद्या एरियाचा, आपण एन्व्हायरमेंट क्लिअरन्स त्यावेळी दिलेला असतो. आता त्यानंतर तुम्ही काय करता की 20,000 स्क्वेअर मीटरच्या प्रत्येक प्रकल्पाला पुन्हा एकदा एन्व्हायरमेंट क्लिअरन्स देता. असं काही पोल्युटिंग करत नाही, पण गाईडलाईन जर तुम्ही भारतातल्या पाहिल्या, ह्या स्टँडर्ड आहेत सर्वांमध्ये, कुठल्याही गाईडलाईनमध्ये किंचितही बदल नाही आहे. तर तुम्ही जर हे अधिकार म्युन्सिपल कॉर्पोरेशन्सला किंवा डेव्हलपमेंट अथॉरिटीला दिले तर विल फॉलो. आम्ही लीड बिल्डिंग करतोय किंवा IGBC रेटेड ग्रीन बिल्डिंग करतोय, एन्व्हायरमेंट क्लिअरन्सच्या नॉर्मपेक्षा अधिक काहीतरी करतोय. तर असे जर आपण रिफॉर्म्स दिले, हायराईज एक कमिटी आहे, मला माहिती नाही का कमिटी त्यांनी ठेवलेली आहे 70 मीटरसाठी, त्यानंतर क्लिअरन्सेसच्या कमिटी आहेत, तर हे जर तुम्ही सगळे थोडेसे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स दिले, मोठ्या प्रमाणात आम्ही गृहबांधणी करू शकतो, प्रत्येकाला घर मिळेल, किमती कमी येतील, 10 ते 20% स्ट्रेटवे याच्यामध्ये किंमत रिडक्शनची पॉसिबिलिटी आहे आणि मुख्य म्हणजे प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या मालकी हक्काचं घर मिळेल, तो स्लममध्ये असो किंवा रिडेव्हलपमेंटमध्ये असो किंवा नवीन घर खरेदी करणारा असो. तर मला असं वाटतं या काही सूचनांचा आपण थोडासा विचार करावा मॅनिफेस्टोमध्ये. अगदी फार चांगली सूचना आहे. मी म्हणजे अर्बनायझेशनवर बोलू शकलो नाही, पण आज मुंबईचा जर आपण विचार केला तर आपण म्हणाल तसं स्वतः या सरकारने रेंटल हाऊसिंग घोषित केलं, पण अजूनपर्यंत त्याच्या संदर्भात आम्ही पुढेच जाऊ शकलो नाही. किंवा क्लस्टर डेव्हलपमेंट हा जो विषय आहे, आता या विषयांमधला प्रॉब्लेम एवढाच आहे की तुम्ही निर्णय क्षमता तुमच्यात असली पाहिजे. निर्णय क्षमताच नाही हा प्रश्न आहे. माझ्यावर कोणी बोट उचलेल, मी जर माझा बोनाफाईड आहे तर बोट उचलणाऱ्यांना मी उत्तर देऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण माझ्यावर कोणी बोट उचलेल म्हणून मी निर्णयच करणार नाही. मॅलाफाईड इंटरेस्ट ठेवून निर्णय करू नका, बोनाफाईड इंटरेस्ट ठेवून निर्णय करा, निश्चित निर्णय होऊ शकतात. आज अगदी मुंबईकरता ज्या ज्या योजना घोषित केल्या हाऊसिंगच्या, त्यातली एकही योजना नाही. आज SRA ची अवस्था काय आहे बघा.
म्हणजे मला असं वाटतं की SRAचा मूळ जे तत्व आहे ते तत्वच आम्ही हरवून बसलेलो आहोत. किंवा धारावीचं रिडेव्हलपमेंट, तर 13-14 वर्ष आम्ही त्याच्यावर निर्णय नाही करू शकत. म्हणजे इट इज शेम. तर मला असं वाटतं की आपण ज्या सूचना दिल्या आहेत आणि याचा उपाय हाच आहे की विश्वास टाकावा लागेल, पण विश्वास टाकत असताना कायद्याची चौकट ही अतिशय मजबूत करावी लागेल. एक फ्रेमवर्क तयार केलं आणि त्या फ्रेमवर्कमध्ये जर तुम्ही डिसेंट्रलाइज सगळे अधिकार केले तर हे करता येणं सहज शक्य आहे. आणि आम्ही निश्चित मी तुम्हाला आश्वस्त करतो की विल डू इट. एक मिनिट सुनील मंत्रीचा जो त्यांनी जे सगळे प्रश्न मांडले त्याला अगदी पूर्ण पाठिंबा आणि सगळ्यांची सहमती आहे. आता इथं मोहनराव देशमुख आले, मी कित्येक वर्षापूर्वी त्यांची माझी ओळख व्हायचं कारण असं की जेव्हा बिल्डर हा शब्द नुसता म्हणजे ही मुंबईतली सगळ्यात मोठी शिवी होती. कोणी बिल्डर आहे म्हणतात, ती बिल्डरची प्रतिमा कशी बदलेल ह्याच्यासाठी ते महाराष्ट्र शंभरापासून ते अध्यक्ष झाल्यानंतर प्रयत्न करायला लागले. आज मुंबईमध्ये जरी महिन्याला 1 लाख पगार असला तरी माणूस तो बँकाचे दर वगैरे घेतल्यानंतर घर घेऊ शकत नाही. आणि हुडको आहे, बाकीचे लोक आहेत, बाकीच्या राज्यामध्ये हजारोनी घरं बांधतात आणि आपल्याकडे 140 घरं, 123 घरं, म्हणजे ती वाचायलाही लाज वाटते आम्हाला सगळ्या ठिकाणी. तेव्हा एक त्यांनाही सुद्धा उत्तरदायित्व ठेवून. आणि दुसरा एक प्रश्न मला विचारायचा आहे. आता आपण सगळे जे सांगितलं महाराष्ट्राची आपली एवढा त्रास झाला, पण या सगळ्या काळामध्ये आपल्या सरकारवरती अंकुश ठेवण्यात एक आपण समर्थ विरोधी पक्ष म्हणून आपण कुठेतरी कमी पडलो असं तुम्हाला वाटतंय का? एक पूर्वी एक सभागृहात जर एक देशमुख असले, विकी देशमुख असले, एक प्रेमसी कारखानीस असली की विधानसभेत विरोधी पक्षाचे लोक असायचे किती? 5-6 असायचे. आता तुम्ही जवळजवळ सरकार इतके आहात, असं असूनही जर समजा 15-20 वर्षामध्ये आपण यांना कुठेतरी काढू शकलो नाही तर थोडंसं आपल्याकडे जी बोटं येतात असं तुम्हाला वाटतंय काय? मुळामध्ये पूर्वी सरकार संवेदनशील असायची. एखाद्या मंत्र्यावर आरोप लागल्यानंतर त्याचा चेहरा पडलेला दिसायचा, माझ्यावरचा आरोप धुतला गेला पाहिजे असा त्याचा प्रयत्न असायचा, त्याच्यावर चौकशा बसायच्या. म्हणजे अगदी युती शासनाच्या काळामध्ये 3 मंत्र्यांवर आरोप झाले. आरोप झाल्यानंतर तातडीनं सिटिंग जजच्या इन्क्वायरी बसवल्या आणि त्या सिटिंग जजनी इन्क्वायरी करून त्यातनं रिपोर्ट दिला. आता सरकारच कोडगं झालं आहे. आजकाल आरोप लागला तर काही कोणाला फार वाटतच नाही. म्हणजे अगदी चितळे समितीच्या रिपोर्टमध्ये पान नंबर 600वर अजितदादा पवारांचा इंडाक्टमेंट झाल्यानंतर देखील आजच प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांनी सांगितलं की चितळेंनी माझ्यावर कुठला आरोपच लावलेला नाही. त्याच्यामुळे ज्यावेळी आपल्याला माहिती म्हणजे आदर्शच्या संपूर्ण जर अहवाल वाचला तर त्याच्यावर तर मी एका ठिकाणी व्याख्यान द्यावं, व्याख्यानाचा विषय ठेवला होता मी की आदर्शची सुरस आणि चमत्कारिक कथा. इतकी सुरस आणि चमत्कारिक कथा आहे. पण झालं, आमच्या राज्यकर्त्यांना वाटतच नाही आता आदर्श विषय संपला असं लोक सांगतात. म्हणून शेवटी गोष्टी मांडणं, त्याच्यावर मोठ्या प्रमाणात जनतेपर्यंत त्या पोचवणं, त्याच्यावर आंदोलन करणं हे आमच्या हातात आहे. पण सरकारने ठरवलं आणि म्हणून मी 1 मिनिट अधून घेऊन सांगतो की लोकपाल किंवा लोकायुक्त यासारख्या संकल्पनांना माझं पूर्ण समर्थन आहे. महाराष्ट्रातल्या लोकायुक्ताला अधिक अधिकार दिले पाहिजे असं मला वाटतं. याचं कारण आज माझ्या मुख्यमंत्र्याच्या विरुद्ध मला तक्रार करायची असेल तर माझा जो फोरम काय आहे तर माझं अँटी करप्शन डिपार्टमेंट जे त्याच मुख्यमंत्र्याच्या खाली काम करतं. कोण करेल? जोपर्यंत वेगळे फोरम्स तयार होणार नाही. आज आदर्शच्या संदर्भात सिंचनाच्या संदर्भात 14,000 पानाचे पुरावे दिले आणि माझा दावा आहे त्यातला एकही पुरावा हा चुकीचा दाखवून द्यावा. सगळं क्लिअर कट कसा भ्रष्टाचार झाला दिसतोय. पण शेवटी काय सांगितलं, चितळेंनी सांगितलं अनियमितता आहे पण याची चौकशी करा. आता कोण करणार आहे चौकशी? त्यामुळे मला असं वाटतं की याही संदर्भात आता काही ना काही आपल्याला कायदेशीर रिफॉर्म्स हे देखील करावे लागतील. मी स्वतः लोकायुक्ताला काय अधिकार दिले पाहिजे याचं प्रायव्हेट मेंबर बिल मांडलं. मी महाराष्ट्रामध्ये सेवा हमी योजनेचं बिल मांडलं आणि या सगळ्यावर कमिट्या तयार केल्या. पण आता एवढपर्यंत मी करू शकतो. कमिटी तयार केल्यानंतर मुख्य सचिवाच्या कमिटीने गेल्या 2 वर्षात एक बैठक घेतली, त्याच्यानंतर काहीच केलं नाही. थँक्यू. मी शहजाद हुसैन, मी शासकीय सेवेमध्ये होतो 30-35 वर्ष. आता मी MCच्या बरोबर काम करतो आहे. सर, मंत्री साहेबांनी जसं सांगितलं की आपलं एन्व्हायरमेंटचे प्रश्न आहे, पर्यावरणचे, त्याला क्लिअरन्स घ्यायला 3-4 वर्ष लागतात कधी कधी. मी JNPT चेअरमॅन होतो ते आपण तिथे ड्रेजिंग करायचं होतं 5 वर्षापूर्वी, त्याला 3 वर्ष लागला क्लिअरन्स घ्यायला.
समूह इनपुट आत्ता आपण सुरू केली, पण इकॉनॉमिक जो आपला बोजा आहे एवढा वाढला 3-4 वर्षामध्ये. एक दिल्ली हायकोर्टची केस आहे, अगदी सुंदर लॉजिकल हायकोर्टने आणि डबल बेंच आहे, सिंगल बेंच नाही आहे. आणि एक आपला वॉटर ॲक्ट आहे, एअर पोल्युशन ॲक्ट आहे, सेंट्रलचा कायदा आहे. त्यांनी पास केला की कमर्शियलला आणि इंडस्ट्रीयलला जिथे प्रोसेस होता त्याला पूर्वी परमिशन घेण्याची आवश्यकता आहे. पण जिथे हाऊसिंग आहे त्याला आपल्याला प्रोसेस म्हणता येत नाही. बाथरूममध्ये आपण कपडे धुतो किंवा किचनमध्ये बर्तन वासन धुतो, त्याला प्रोसेस म्हणता येत नाही. सो तुम्ही हाऊसिंगला एक्झेम्प्ट करा या पूर्वी परमिशन घेण्यासाठी. आम्ही सेक्रेटरीला पर्सनली मी भेटलो जाऊन. आता माझ्या दाखला होतात मंत्रालयाची, चेअरमॅन पॉल्युशन बोर्डकडे अप्लाय केला आहे, पण ते म्हणतात कोर्टची केस आहे. एक बाजूला आपण म्हणतो की सगळे ॲडमिनिस्ट्रेशन कोर्ट चालवत आहे, दुसऱ्या बाजूला त्या कोर्टच्या ऑर्डर आणा आपण इम्प्लिमेंट करतो. कायदा हायकोर्टचा आहे, पण सर कायदा जे आहे ते सेंटरचा आहे. इट शुड बी ॲप्लिकेबल इवन फ्रॉम सेंट्रल पॉल्युशन बोर्ड. एक तो मुद्दा होता, 20,000चे मुद्दा साहेबांना ऑलरेडी सांगितला सर. एक आपण मुद्दा सांगितला असं कॉन्ट्रॅक्टेड ट्रिप, तो आहे प्रत्येक ठिकाणी आहे, प्रत्येक राज्यामध्ये आहे, प्रत्येक शासनामध्ये चालला आहे. एक शासनाने सेंटरने आणि स्टेटने सुद्धा अनेक PSUs काढले आहेत, जसं राईट्स आहे, कंकॉर आहे. आणि आपण जेव्हा JNPD म्हणा किंवा आणखी ठिकाणी काही रेल्वे यार्ड्स करायचे असतात, आपण मिहानमध्ये करतो आहे असे रेल्वे टर्मिनल्स, त्याला परत आपल्याला टेंडर द्यावं लागतं. पण डील ऑर्गनायझेशन जे शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून आणि एवढे वर्षाने चांगली तयार केली आहे त्याला पण देत नाही. कायदा असा आणला पाहिजे सर की जे आपली संस्था आहे आणि विश्वसनीय आहे, फार अनुभवी आहे आणि उत्तम प्रकारचे लोक आहेत, त्यांना डायरेक्ट द्यायला काही हरकत नाही. आणि राईटसारखे ऑर्गनायझेशन कंकॉरला आपण आता दिला सर, पण तो टेंडरने दिला मिहानच्या जो रेल टर्मिनल आहे. तो एक तो मुद्दा होता सर. एक आणखीन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स आहे. अनफॉर्च्युनेटली आत्तापर्यंत आपण देशामध्ये 56 कमिशन्स काढले आहेत, पण त्याच्या अंमलबजावणी होत नाही. आणि आता सध्या चालू आहे. आपण एवढे डिमांड्स करतो आहे की 60 डेजच्या करा, सिंगल विंडो सिस्टम क्लिअरन्सचे करा आणि 10 ते 20% जसं मंत्री साहेब म्हणतात की कॉस्ट कमी होऊ शकतात बिकॉज दे वेट फॉर द क्लिअरनेस. आणि आता आपण मोफाचा ॲक्ट क्लिअर झाला महाराष्ट्रासाठीचा, त्यामध्ये सुद्धा जो लोक परमिशन देणार आहे त्यांची जबाबदारी काहीच नाही. जबाबदारी सगळी आमची आहे डेव्हलपर्सची. पण तुम्ही किंवा क्लिअरन्स देता त्याला किती वेळ लागतात आणि सिंगल विंडो काय करता येत नाही. आपण सर मिहानमध्ये आम्ही 3 वर्ष काम केलं आपल्या ठिकाणी. सगळे आपण एकाच ठिकाणी करतो, प्लॅनर आपला आहे, सगळे आहे आणि त्याला काही वेळ लागत नाही. TCSची आपण 24 तासामध्ये त्यांना परवानगी दिली आणि काम आता फटका चालू आहे, आता काम सुरू होईल. सो दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट इश्यू. आणि आता आर्किटेक्टबद्दल सांगण्यात आलं. आपण सांगितलं की तुम्ही सर्टिफिकेट केलं आणि पण म्युन्सिपल कमिशनचे लोक म्हणतात की त्यांच्यावर जबाबदारी काय. आपण सजेस्ट केलं असं की ॲक्टमध्ये तुम्ही अमेंडमेंट आणायचं, हे समजा पिनल प्रोव्हिजन आणायचे. काही कोणीतरी केलं आहे, एवढं घर पडत आहे आपल्या राज्यामध्ये, कोणाची जबाबदारी नाही, कोणी पकडमध्ये येत नाही, तर तुम्ही पिनल प्रोव्हिजन्स आणा आणि त्यांच्यावर रिस्पॉन्सिबिलिटी टाका आणि अधिकारसुद्धा द्या. मग प्रत्येक ठिकाणी धाव करण्याची गरज नाही. मेनी इश्यूज ज्या सेंट्रल आणि स्टेटला मिळून आणता येईल. आणि इन्फ्रास्ट्रक्चर जसं आपण म्हणाले सर की एज्युकेशन जे आहे, मी सेक्रेटरी असताना आरोग्य सचिव होतो त्या ठिकाणी आपण खूप जोर लावला. त्यावेळी खानविलकर साहेब मंत्री होते आमचे, की बाबा 1-1.5% आहे आरोग्यावर खर्च, तुम्ही 4%, 5% करा आपल्या मानाने, मग प्रत्येक ठिकाणी सुविधा पुरवता येईल. सो इन्व्हेस्टमेंट इन एज्युकेशन, हेल्थ, इन्फ्रास्ट्रक्चर हा खर्च नाही आहे, पण फायनान्स लोक समजत नाही सर. आणि म्हणून आमची एक सूचना अशी होती की सेंट्रलमध्ये असो किंवा राज्यामध्ये मंत्रिमंडळामध्ये जे मिनिस्टर्स असतात त्यांना काहीतरी फायनान्सचा सुद्धा एका खाता टाकला पाहिजे. म्हणजे दोन्ही मिळून कलेक्टिव्ह रेस्पॉन्सिबिलिटीने आपल्याला निर्णय घेता येईल. आता पर्यावरणचे लोक म्हणतात की आमचा एजेंडा आहे, हाऊ आय एम पॉझिटिव्ह अबाउट युअर एजेंडा, आणि बोट्स समुद्रामध्येच होणार, बाहेर नाही होणार. आम्ही नागपूरला ICDS काढला, पण बोट तिथे होऊ शकत नाही. सो वी हॅव टू सी बॅलन्स केला पाहिजे. जैसा म्हणना है हम ही न होंगे तो होगी रह गुजर तना, हम ही नहीं है तो बाकी का काम क्या है. सो एक वो मुद्दा था. इस तरह के बहुत सारी चीज़ें हैं जिसको अपन ला करके सिस्टमेटिक कर सकते हैं. थँक्यू. याच्यातला महाराष्ट्रातला महत्त्वाचा एक विषय अजून आपण लक्षात घेतला पाहिजे की महाराष्ट्र आता अर्बनाइज झाला आहे आणि जवळपास महाराष्ट्राची 48% लोकसंख्या ही 26 महानगरपालिका आणि 257 नगरपालिकांमध्ये राहते. म्हणजे त्याचा जर आपण हिशोब लावला तर जवळपास 275-280 शहरांमध्ये छोट्या आणि मोठ्या 50% लोकसंख्या आणि उरलेली 50% लोकसंख्या ही 41,000 गावांमध्ये राहते.
आता ही जी 48% लोकसंख्या आहे, या लोकसंख्येला क्वालिटी ऑफ लाईफ देण्याकरता जे इन्व्हेस्टमेंट आम्ही केलं पाहिजे ते आम्ही करत नाही आहोत. आणि त्यामुळे महाराष्ट्र इज हेडिंग टुवर्ड्स अर्बन डिझास्टर. एक रिपोर्ट मध्यंतरी मी स्वतः वाचला की ज्या रिपोर्टमध्ये संपूर्ण महाराष्ट्राची अवस्था काय आहे, तर त्यात आज अर्बन विभागातला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय आहे, तर डेव्हलपमेंट प्लॅन आणि डेव्हलपमेंट याच्यामधलं डिस्कनेक्शन. डेव्हलपमेंट प्लॅन तयार करत असताना त्याचा आणि महानगरपालिकेच्या बजेटचा काही आपण संबंधच ठेवत नाही. डेव्हलपमेंट प्लॅन ही स्वतंत्र ॲक्टिव्हिटी समजतो, ती झाल्यानंतर डेव्हलपमेंट प्लॅनचा संबंध महानगरपालिका किंवा नगरपालिकामध्ये काय आहे, तर माझ्या जमिनीचं आरक्षण बदलायचं असेल तर त्याचं प्रपोजल आलं पाहिजे, एवढ्यापुरतंच नगरपालिकेचं. पण त्याच्यातले रस्ते हे ॲक्वायर झाले पाहिजे, ते रस्ते झाले पाहिजे, खेळाची मैदानं झाली पाहिजे. पण हे जर करायचं असेल तर त्याला स्टेटनी फायनान्स केलं पाहिजे. कारण आज आमच्या अर्बन लोकल बॉडीजची अवस्था अशी आहे, एखादा मुंबईसारखा किंवा पुण्यासारखी थोडी श्रीमंत असेल, श्रीमंती नाही म्हणतात पण सस्टेनेबल असेल, पण ओव्हरऑल नगरपालिका तर सगळ्याच आणि जवळपास 80% महानगरपालिका यांचं एकूण जे उत्पन्न आहे त्या उत्पन्नामध्ये ते मेंटेनन्स करू शकतात, ते नवीन डेव्हलपमेंट करू शकत नाही. आणि म्हणून आपण जर जगाच्या पाठीवर बघितलं तर जगामधला ट्रेंड असा आहे की प्रगत देशांमध्ये जे म्युन्सिपल ॲडमिनिस्ट्रेशन आहे त्याच्यामध्ये डेव्हलपमेंटचा 60 to 80% खर्च केंद्राचं सरकार देतं आणि त्याच्यामुळे ती शहरं मोठ्या वेगाने आपल्याला डेव्हलप होताना दिसतात. आज इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्टची सिस्टीम असेल, आज पाण्याची, म्हणजे आज आमच्या जर 100-250 आम्ही नगरपालिका घेतल्या तर त्यातल्या 225 नगरपालिकांमध्ये पिण्याचं पाणी नाही आहे. आणि अशी अवस्था आहे की 3 दिवसांनी पाणी येतं, 5 दिवसांनी पाणी येतं, 9 दिवसांनी पाणी येतं, इतकी वाईट अवस्था आहे. आता शेवटी जर आम्ही अर्बनाइज झालो आहोत आणि आता हे इनएव्हिटेबल आहे, तर किमान इथली क्वालिटी ऑफ लाईफ आम्हाला सुधारण्याकरता ती गुंतवणूक केली पाहिजे. आणि मग याचाही आपण जर विचार केला तर एखाद्या नगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये तुम्ही जर त्याचा ओव्हरऑल पाणी ऑगमेंटेशनपासून येणारा पाण्याचा हिशोब लावला तर प्रति माणशी 200 लिटर पाणी देखील त्यांच्याजवळ अवेलेबल आहे, पण ॲक्च्युअल पाणी जे मिळतं आहे ते 40 लिटर देखील मिळत नाही आहे. याचं कारण कधीतरी 60च्या दशकामध्ये योजना तयार केल्या आणि त्याच्यानंतर ॲडहॉक आम्ही डिस्ट्रीब्युशनची सिस्टीम वाढवत गेलो. कधी त्याचा विचार केला नाही की एका पाईपला दुसरा पाईप, दुसरा तिसरा, तिसरा चौथा, असं रिबन डेव्हलपमेंट त्याची आम्ही करत गेलो. त्यामुळे मग आता त्याच्यातनं मोठ्या प्रमाणात गळती आहे, 40-50% पाणी मिळतच नाही, त्या गळतीमध्ये जातं. तर आपल्याला सगळीकडे त्या डिस्ट्रीब्युशनच्या योजना नव्याने तयार कराव्या लागतील की आहे ते पाणी योग्य जर डिस्ट्रीब्यूट केलं तरी देखील आपण मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पाणी देऊ शकतो. कचऱ्याचा निचरा असेल, या छोट्या छोट्या नगरपालिकांकरता आमच्याजवळ एक IDSSMT नावाची केंद्राची योजना आहे, ज्यात अतिशय थोडेसे पैसे मिळतात, याच्या पलीकडे काहीच नाही आहे. मला असं वाटतं की इट इज हाय टाईम की राज्याने नगरपालिकेतला जो विकास आराखडा आहे तो विकास आराखडा फायनान्स करण्याकरता काही ना काही आपलं बजेट इयरमार्क केलं पाहिजे. आणि आश्चर्याची गोष्ट अशी आहे की जवळपास 5.5 कोटी महाराष्ट्रातली जनता ज्या महानगरपालिका आणि नगरपालिकाच्या क्षेत्रामध्ये राहते त्याचं एकूण महाराष्ट्राच्या 2,20,000 कोटी रुपयापैकी महाराष्ट्राच्या अर्बन डेव्हलपमेंट विभागाचं बजेट जे आहे ते 5 ते 6,000 कोटी रुपये आहे. म्हणजे 50% जनतेकरता ते 5 ते 6,000 कोटी आहे आणि उर्वरित जनतेकरता आवश्यकही आहे. इथे नगरपालिकांचे स्वतःचे सोर्सेस आहेत. तर हे जोपर्यंत अर्बन इन्व्हेस्टमेंट हे आम्ही वाढवत नाही आणि हे इन्फ्रास्ट्रक्चर एका दिवसात तयार होऊ शकत नाही. आजच्या रेटनी जर आम्ही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करत गेलो तर जो अर्बनायझेशनचा रेट आहे आणि जो इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचा रेट आहे यात इतका मिसमॅच आहे की 2020 साली आमची शहरं देशातल्या सर्वात बकाल शहरांपैकी असतील आणि म्हणून ती इन्व्हेस्टमेंट देखील वाढवण्याचं आमच्या डोक्यात आहे. मला 3 छोटे छोटे प्रश्न विचारायचे. एक म्हणजे आता प्रकाश कुलकर्णींनी त्या विषयाला स्पर्श केला की मुंबईमध्ये 1 लाख रुपये पगार असणारा माणूस देखील स्वतःचं घर घेऊ शकत नाही. मुंबईतल्या घरांचं रिडेव्हलपमेंटचा प्रश्न पण मंत्री साहेबांनी त्याविषयी चर्चेत आला. मुंबईत आजमितले जी घरं बनतायत म्हणजे बिल्डर्स लॉबी जी संपूर्ण आहे ती जी घरं बनतायत ती कोणासाठी बनतायत? मला वाटत नाही ती मध्यमवर्गीय किंवा उच्च मध्यमवर्गीयांसाठी बनतायत असं नाही आहे. टाटासारख्या कंपनीत काम करणारा एक्झिक्युटिव्ह आता मीरा रोडमध्ये राहायला लागलेला आहे म्हणल्यानंतर ती घरं बनतायत कोणासाठी? आणि तो जो सगळा हाऊसिंग स्टॉक जो काही निर्माण होतोय तो 1.5, 2, 3, 4 कोटीच्या जर किंमत असेल तर ते बरेचसे इन्व्हेस्टमेंट्स त्यामध्ये, इन्व्हेस्टर्स त्यामध्ये आहेत
बराचसा हाऊसिंग स्टॉक खाली आहे आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टीमुळं गव्हर्नमेंटनी खरं म्हणजे या भागामध्ये मोठ्या अग्रेसिव्हली शिरू तुम्ही आता म्हणालात त्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात मध्यमवर्गीय उच्च मध्यमवर्गीय यांच्यासाठी घरं बांधणं अत्यंत आवश्यक आहे. खरं म्हणजे ही घरं मुंबईतली श्रीमंतांचीच घरं झालेली आहेत असं मी म्हणेन. दुसरी गोष्ट म्हणजे मुंबई महानगर प्रदेश जो आहे तो जवळजवळ आपल्या महाराष्ट्राचा 1/5 भाग आहे आणि या 1/5 भागासाठी गेली अनेक वर्ष आपण ऐकत आलो. मी गेली 35-36 वर्ष तर दूरदर्शनवर बातम्या वाचतोय की मुंबईसाठी कोणीतरी एक वेगळा मंत्री आपल्या मंत्रिमंडळात असला पाहिजे. ही खरं म्हणजे आपल्या खरे अत्यंत आवश्यक अशी बाब आहे. कारण साधी गोष्ट आहे, मुंबईला वॉटर ट्रान्सपोर्टेशन जे आहे वॉटरच्या माध्यमातून आपण लोकांना इकडून तिकडे नेऊ शकतो, ने-आण करू शकतो. जेट्टीज बांधल्या पाहिजेत, त्यासाठी पैशाची इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. मान्सून सोडता रफ सी आहे आपला मुंबईचा. पण या गोष्टीकडे कोणी शासनाने आतापर्यंत लक्षच दिलेलं नाही. मला असं वाटतं की या गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे. आणि तुम्ही म्हणालात की टोटल अर्बन डिके अशा दिशेने चाललेलं आहे की संपूर्ण श्रीमंतांची अत्यंत टॉपच्या असलेल्या लोकांची ही मुंबई होत चाललेली आहे आणि त्यामुळं तो खालचा वर्ग तर सोडाच, त्याला तर काहीच आशा नाहीये. पण इव्हन मध्यमवर्गीय जो मोठा आपल्या देशामध्ये फार मोठ्या प्रमाणात मध्यम वर्ग आहे आणि उच्च मध्यम वर्ग आहे त्यांची देखील बिकट अशी अवस्था झालेली आहे. दुसरा एक महत्वाचा भाग छोटासा, तुम्ही ज्या इलेक्ट्रिसिटीवर बोलला, जनरेशन, पॉवर जनरेशनवर, मला अशी एक माहिती मिळाली की भुसावळ आणि खापरखेडा इथली जी पॉवर जनरेशन सेंटर जे आहेत 1500 मेगावॉटचं, त्यांना ओरिसातून कोळसा आणावा लागतो आणि ओरिसातून कोळसा आणण्याची जी किंमत आहे ती कोळशाच्या किमतीपेक्षा जास्त होते. आणि महाराष्ट्रातला जो कोळसा आहे तो मध्य प्रदेश, कर्नाटक, गुजरात, पंजाब अशा भागात जातो. दुसरी गोष्ट की पॉवर जनरेशन कपॅसिटी 70-80% तुमचा डिपेंडन्स आहे तो कोळशावर आहे. ही पॉवर जनरेशन कपॅसिटी आपण एकीकडून वाढवण्याचा प्रयत्न करतोय, पण रेल्वे मिनिस्ट्रीचं शून्य सहकार्य आहे. तो कोळसा जो त्या संपूर्ण पॉवर जनरेशन प्लांट पर्यंत आला पाहिजे, तो त्याचे रेल्वे ट्रॅक्स काढण्याकरता जो आपल्याला काही मदत रेल्वे डिपार्टमेंटची पाहिजे ती मदत शून्य आहे. म्हणजे त्याचं रोड ट्रान्सपोर्टेशन कित्येक ठिकाणी आपल्याला रोडने आणावा लागतो आणि कोळशाच्या किमतीपेक्षा जास्त पैसे त्यामध्ये खर्च करावे लागतात. मग अशा परिस्थितीमध्ये विजेची किंमत जी आहे पर युनिट ही कमी आणण्यासाठी हे केंद्राने आतापर्यंत, केंद्रात आणि इथं महाराष्ट्रात काँग्रेसचं सरकार असून देखील हे कोल लिंकेजेस ही साधी गोष्ट याच्या रॅशनलायझेशन त्यांनी कधी करण्याचा प्रयत्न केला नाही. एवढ्यावरच थांबतोय. फार खरी गोष्ट आहे आपली. आणि याच्यासोबत म्हणजे कमीत कमी जे आपल्या हातात, राज्याच्या हातात करण्यासारखं ते हे आहे की गेले 5 वर्ष सातत्याने मी सभागृहात सांगतोय की WCL तुमचा 80% कोळसा देतो आणि हा 80% कोळसा तुम्हाला ज्यावेळेस ते बी ग्रेडचा म्हणून सांगतात त्यावेळी ॲक्च्युअल तो डी ग्रेडचा असतो आणि त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ग्रेड स्लिपेज आहे आणि जवळपास 25,000 कोटी रुपयाचा फटका याचा आपल्याला पडला आहे. हे गेले 5 वर्ष मी उदाहरणासहित त्याच्या रिपोर्टसहित मांडत होतो. आत्ता फॉर्च्युनेटली पहिल्यांदा हायकोर्टाने एक निर्णय दिला आणि 1800 कोटी रुपये हे WCLवर त्यांनी बसवले की 1800 कोटी रुपये तुम्ही महाजेनकोला द्या. पण हे गेल्या 10 वर्षात जर आम्ही क्लेम करत राहिलो असतो तर आम्हाला चांगला कोळसा मिळाला असता, ज्या ग्रेडचा आहे त्या ग्रेडचा कोळसा मिळाला असता तर आमची एफिशियन्सी वाढली असती. म्हणजे आता हे पैसे मिळूनही आम्हाला फायदा नाही आहे, कारण आम्ही डी ग्रेडचा कोळसा घेतल्यानंतर आमच्या मग ते बॉयलर ट्यूब लिकेज आणि सगळ्या ज्या अडचणी होतात तर त्याही गोष्टी म्हणजे कोल हँडलिंग हा एक खूप मोठा भ्रष्टाचाराचा मुद्दा आहे. मी इतके वर्ष प्रयत्न करतोय की कोल, आता अवस्था अशी आहे की आम्हाला जो कोळसा मिळतो त्याच्यामध्ये 52% ॲश आहे आणि 52% ॲशचा कोळसा नियमाने वापरताच येत नाही. त्यामुळे WCL थेट खोट्या सह्या घेते. जो हँडलर आहे तो त्याला सही करून देतो की आम्हाला मिळालेला कोळसा हा 36% ॲशचा आहे. हा 36% ॲश आहे. आता जोपर्यंत आम्ही WCL मधनं जिथलं कोळसा उचलतो तिथलं टेस्टिंग आणि शेवटचं टेस्टिंग आणि हे दोन्ही टेस्टिंग जुळले तर ती जबाबदारी आमची, अदरवाईज ती WCLची. हे जोपर्यंत आम्ही करत नाही, आता हे करायला काही प्रॉब्लेम नाही, पण हे का होत नाही याचं कारण मधला कोळसा हे जे हँडलर्स आहेत, म्हणजे आता अनेक लोकांनी रिजेक्टेड कोलवर पॉवर प्लांट उभे केले. आता रिजेक्टेड म्हणजे दॅट इज ऑल्सो टेक्नॉलॉजी, पण शेवटी रिजेक्टेड कोलवर पॉवर प्लांट उभं राहणं तर मला वाटतं आपण फार, आणि मुंबईच्या संदर्भात आपण सांगितलं आयलंड सिटीची आपली एक कॅपॅसिटी आहे आणि आयलंड सिटीत तर अफोर्डेबल हाऊसिंग आता शक्य आहे, विसरूनच गेलो पाहिजे. पण ग्रेटर मुंबई जे आहे आपलं MMRDA रिजन जे आहे याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे अफोर्डेबल हाऊसिंग आपण करू शकतो आणि ते आपण जाणीवपूर्वक करत नाही आहे, कारण त्याच्या संदर्भातले इनिशिएटिव्ह जर आपण घेतले एवढा चांगला हाऊसिंग स्टॉक उभा होऊ शकतो. आणि याच्यात सगळ्यात महत्त्वाचा विषय काय, ती कनेक्टिव्हिटी आहे. वन्स यू कनेक्ट द होल MMRDA रिजन, प्रॉपर कनेक्टिव्हिटी, मेट्रो, मोनो
सगळं इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट सिस्टीम एकदा उभी राहिली, मग तुम्ही मीरा रोडला घ्या की त्याच्या अजून 10 किलोमीटर पलीकडे घ्या, त्याचा प्रॉब्लेम पडत नाही. तर या संदर्भात म्हणजे ही जी पेस आहे आपली इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्याची, आज आम्ही पहिली मेट्रो सुरू करतो आणि आपली पाठ करतो 10 वर्षापूर्वी चालू व्हायला पाहिजे होती. आज आम्ही 10 वर्षापूर्वी म्हणजे मी 2005 साली साहेबांचं लक्षात असेल, मी सभागृहात असा 4 साली विषय मांडला होता की तेव्हा MMRDAचं उत्पन्न 500 कोटी होतं आणि त्यांचा खर्च 150 कोटी होता. मी म्हटलं या बॅलन्स शीटवर जर एखादा खासगी माणूस बँकेत गेला तर 50,000 कोटीचे काम करून टाकेल. आणि त्यामुळे तुम्ही मुंबईमध्ये इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट सिस्टीम उभी करा, मुंबईमध्ये एलिव्हेटेड रोडची सिस्टीम उभी करा. आज आपण बघा जगाच्या पाठीवर 2 स्टोरी 3 स्टोरी 4 स्टोरी रोड आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे मुंबईमध्ये एलिव्हेटेड रोडची सिस्टीम आपण काहीच केलं नाही. एखादा एलिव्हेटेड रोड अगदी आपण तयार केला असेल तर तो केला असेल, बाकी काही केलं नाही. तर मला असं वाटतं की एक ज्याला पॉलिटिकल विल लागतं, म्हणजे आपण जर बघितलं तर 55 उड्डाणपूल गडकरींनी बांधले किंवा मुंबई ही वर्ली बांधला सिलिंग ही त्यांनी त्या काळामध्ये सुरू केली. त्याचं एक्सटेन्शन देखील आपण करू शकलो नाही, ते देखील आपण करू शकलो नाही. तर हा पॉलिटिकल विलचा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे. आपण फास्ट घेऊ कारण मला 4:40ला कुठल्याही परिस्थितीत निघावं लागेल. नाही आता प्रदीप साहेबांनी जो मुद्दा मांडला त्याच्यात एकच एक्सटेन्शन मी ॲड करतो की मुंबईतल्या स्लम ज्या आहेत त्या जर का म्हाडानी डेव्हलपमेंट पूर्ण डेव्हलपमेंट म्हाडानी केली तर डेफिनेटली आपल्याला मिडल क्लाससाठी किंवा LIGसाठी बऱ्यापैकी घरांची निर्मिती करता येऊ शकेल. तर याच्यावरती थोडासा विचार करायला हरकत नाही. केलं जाऊ शकतं. याच्यामध्ये बघा काय आहे, 2 गोष्टी आहेत. सरकारी कंपनीचा एफिशियन्सीचा प्रॉब्लेम आहे, खाजगी लोकांचा अधिक प्रॉफिट मेकिंगचा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे याच्यातलं सस्टेनेबल पब्लिक प्रायव्हेट पार्टिसिपेशनचं मॉडेल तयार करावं लागेल की ज्याच्यामध्ये प्रायव्हेट सेक्टर एफिशियन्सी आणि इन्व्हेस्टमेंट आणेल आणि पब्लिक सेक्टर प्रॉफिटेबिलिटी जी आहे ती रिझनेबल ठेवेल. हे मॉडेल जर आपण आणलं तर मला असं वाटतं की फास्ट डेव्हलपमेंट आपल्याला करता येईल. एकच मुद्दा, कारण घराचं बरंच डिस्कशन महत्त्वाचं आहे. व्यापाऱ्यांच्या दृष्टीने, उद्योगाच्या दृष्टीने आणि मुंबईच्या दृष्टीने आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने एकमेव राज्य जकातीत अडकलेलं होतं. जकातीच्या ऐवजी एक भयानक पर्याय लुटोपाटो टॅक्स असं ज्याचं नरेंद्र मोदींनी वर्णन केलं, तो LBT आणला आणि LBT माथ्यावर मारला. परंतु तेही अत्यंत हेळसांड पद्धतीने त्याचं सगळं इम्प्लिमेंटेशन झालेलं आहे. आता हे पुढचं येणारं सरकार हे नक्कीच भारतीय जनता पार्टी आणि युतीचं येईल, तर त्याच्यामध्ये हा पर्याय, कारण असं होत आहे सरकार दर वेळेला व्यापाऱ्यांचा विश्वासघात करतं, व्यापाऱ्यांना बोलवतं, त्यांना सांगतं आम्हाला पर्याय द्या. आता मुळात एकमेव राज्याला पर्याय सुचवायला इकडचे व्यापारी बांधील आहेत का, तर नाही. म्हणजे सरकारने पर्याय काढायला पाहिजे. शेजारचे गुजरात राज्य, अनेक राज्य आहेत, त्यांनी पर्याय उत्तमपणे राबवलेले आहेत. त्यामुळे आपण ते नक्कीच अगदी फार चांगलं सांगितलं आपण. गुजरातचा पर्याय आमच्या मुख्यमंत्र्यांना मान्य नव्हता. वॅटवर सरचार्ज लावणं हा त्यांना मान्य नव्हता. त्यांचं म्हणणं असं होतं की याच्यातनं इन्क्रिमेंटल व्हॅल्यू नाही, म्हणून याच्यावरचा एक उपाय मी स्वतः सुचवला आणि मी त्या उपायाच्या संदर्भात मी स्वतः सेल्स टॅक्स विभागाशी बोललो, वॅटवाल्यांशी. त्यांनी देखील त्याला मान्यता दिली. त्यांनी सांगितलं की आमच्या सॉफ्टवेअरमध्ये थोडासा चेंज केला तर हे आम्हाला सहज शक्य आहे. फार्मच्या लोकांशी बोललो, नागविदर्भ चेंबरशी बोललो आणि त्या सगळ्यांनी बऱ्यापैकी त्याला मान्यता दिली. त्याच्यात अजून सुधारणा केली जाऊ शकतात. तो म्हणजे टर्नओव्हर टॅक्स ऑन वॅट. वॅटवर जर टर्नओव्हर टॅक्स लावला तर जे मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे की इन्क्रिमेंटल व्हॅल्यू मिळत नाही ती मिळते, म्हणजे महापालिकेची स्वायत्तता देखील त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज होत नाही आणि व्यापाऱ्यांवर ॲडिशनल कंप्लायन्सेसची बंधन किंवा एक नवीन खिडकी महापालिकेचा अधिकारी येऊन आता तुम्ही सगळं दाखवा नाही तर पैसे द्या, कारण हा सगळं याचा कंप्लायन्स करणार आहे आपला सेल्स टॅक्स विभाग आणि केवळ त्याच्या एका टर्मिनलवरनं सगळी माहिती आणि डायरेक्ट तो पैसा हा कॉर्पोरेशनच्या अकाउंटला जमा होणार आहे. अशा प्रकारचा एक नीट पर्याय तयार करून आम्ही त्यांना दिला की ज्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केलेल्या 3ही मुद्द्यांचं निराकरण होत होतं. पण जर माणसांनी इगोस तयार केला असेल तर त्याला काही करता येत नाही. त्यांच्याच विषय पुढे कंटिन्यू करतो. LBT मध्ये आता GST नंतर हे सगळे टॅक्स मर्ज होणं अपेक्षित आहे. तर हे जे काही आपल्यालाही सुचवायचं आहे ते वॅट मध्ये ऍडिशन करणं हेच आमचा फायदा आहे. तर पुन्हा टर्नओव्हर टॅक्स कायमस्वरूपी आमच्या माथी लागेल, तो लागू नाही. नाही, GST आल्यानंतर तर माझं मत आहे काहीच ठेवू नये. हे सब्जेक्ट टू दॅट 100%. आज प्रश्न एवढाच आहे की महापालिकेत चालवावे लागतील आपल्याला, म्हणून आज हे पर्याय शोधतो आपण.
पण GST आल्यानंतर मात्र, आणि आपण बघितलं असेल शेवटी आम्ही वॅटची जी रेजिम आणली ती रेजिम आपण ज्या युरोपियन मॉडेलवरून आणली त्याच्यामध्ये 2च टॅक्सेस आहेत, एक वॅट आहे आणि दुसरं इन्कम टॅक्स आहे. आणि त्यातला वॅट महानगरपालिका जमा करते, त्यांचा हिस्सा ठेवून ते राज्य सरकारला देते, त्यांचा हिस्सा ठेवून ते केंद्र सरकारला देतात. त्यामुळे मला असं वाटतं की तीच रेजिम परफेक्ट आहे. छोटासा विषय सर, मैं मनोज से आ रहा हूँ सर जी. अभी वहाँ पे बाजू में सीयूरी डेपो के कारण होने के कारण सर हमारा बिल्डिंग रिडेवलपमेंट अटक गया है. तो टोटल ऐसा सब मिला के 450 बिल्डिंग है. तो अगर सर अगर वहाँ पे टोटल पकड़ेंगे तो सर 10,000 फैमिली मेंबर ऐसा है कि सर विदाउट NOC बिल्डिंग नहीं बांध सकते सर. और पहले था वहाँ के भी अलग बात है कि पहले सिविलियन एरिया में नहीं था वहाँ पे. तो सर उसके बारे में सर आप जरा प्लीज जितना हो सके उतना, क्योंकि 60 मीटर का हाइट लोग अलाउड करते हैं सर. तो सर उसके बारे में सर प्लीज. एक जो बात मंत्री जी ने कही वो मुझे महत्व की लगती है. हम जिस समय डेवलपमेंट प्लान बनाते हैं और डेवलपमेंट कंट्रोल रूल्स बनाते हैं उस समय अगर हम लोग सारी चीज़ों का विचार करें तो मुझे ऐसा लगता है कि उसके फ्रेमवर्क में अभी हमारे सबसे बड़ी प्रॉब्लम ये है कि हमने इतना प्रशासन को इंटरवेंशन करने की छूट दी है, इतनी उसमें हमने ग्रे एरियाज रखी हुई है कि जिसके चलते वेस्टेड इंटरेस्ट बहुत उसमें आगे चलते हैं. तो आपके भी सवाल का जवाब जो है वो इसी फ्रेमवर्क में है. मित्रो, देवेंद्रजींना लवकर जायचं आहे, पण आज आम्ही त्यांना तर मुख्य बोलावण्याचं कारण एवढंच होतं. मुंबईमध्ये नरेंद्र मोदींची सभा झाली, खूप मोठी सभा झाली, आणि त्या सभेनंतर मोदींना विचारलेलं की तुम्ही इकडनं कुठं जाणार. तर ते म्हणाले त्या इकडं तिकडे बघाले. ते म्हणाले वो दोनों मुझे कहाँ ले जाएंगे वहाँ जाऊँगा. वे दोनों कोण थे. एक देवेंद्र होते आणि दुसरे विनोद तावडे होते. तर ते जिथं नेतील तिथं मी जाणार असं ते म्हणाले. मग महाराष्ट्रातली जनता सुद्धा आता की देवेंद्रजी आणि विनोदजी महाराष्ट्राला कुठे नेणार त्या आशेनं तुम्हाला बघायला लागलेलं आहे. तुम्ही तुमच्या ह्याच्यातनं वेळ काढून आपण आलात. महाराष्ट्राने संधी द्यावी, चांगल्याच ठिकाणी देऊ. धन्यवाद. सगळ्यांना एक विनंती आहे, आज आता देवेंद्रजीला जरी काही असली तरी आपण चहा पानावरती तरी आपण अगदी छोट्या नोटीसनं सगळे आला त्याच्याबद्दल नवशक्ती आणि फिटनेसच्या जनरलच्या वतीनं मी आपले मनापासून आभार मानतो. आपण खूप सगळे बिझी माणसं आहात अतिशय. मिस्टर त्यामुळे मी आपलं सर्वांचा आज सगळी मोठी मोठी माणसं इथं आलेली आहेत. पराळवणी आलेली आहेत, नंतर टीव्हीची माणसं आले, भिडे आले, देशमुख साहेब आले. मी आता सगळ्यांचा नामोल्लेख करत नाही, पण आपण सगळे आलात, आम्हाला खूप आनंद झाला. तेव्हा सगळ्यांचे मनापासून मी आभार मानतो. आणि आता अल्पोपहार घेतल्याशिवाय पुढे जाऊ नये अशी आपल्याला सगळ्यांना नम्र विनंती. सगळ्यात जास्त पाठ असेल कारण तेच भाषण त्यांना दरवेळेस वाचावं लागतं. 15 वर्षात फक्त एकही योजना पूर्ण नाही, त्यामुळे 30 योजना पूर्ण मुंबईसाठी मंत्री, मुंबई महानगरासाठी आवश्यक आहे. प्रत्येक वेळेला मुख्यमंत्र्यांकडे जा, हे करा. प्रकाश